ज्या दिवशी ही मीटिंग फायनल झाली तेव्हापासून आज प्रार्थना चालू आहेत की प्रभूजी या ठिकाणची सभा आशीर्वादित होऊ दे, या ठिकाणच्या प्रियजनांशी बोल. आणि कित्येक दिवस मागचे 7-8 दिवस कंटिन्यू उपवास आणि प्रार्थनेमध्ये आम्ही प्रियजन आहोत, फक्त यासाठीच की तुम्ही आशीर्वादित व्हावं, मिरजचे सर्व प्रियजन आशीर्वादित व्हावेत. यासाठी कित्येक लोक कोल्हापूरमध्ये गुडघे टेकून गेले 7 ते 8 दिवस प्रार्थना करत आहेत, उपवास आणि प्रार्थना करत आहेत. आणि मला सांगू द्या, तुम्ही नक्की आशीर्वादित होऊन जाणार, नक्की आशीर्वादित होऊन जाणार. परमेश्वराचा आत्मा आज सकाळी मी देवाच्या आत्म्याशी बोलत होतो. परमेश्वरा, मी चाललेलो आहे, पण देवा तुला ह्या प्रियजनांशी काय बोलायचं आहे? या सभेचं नाव आहे आध्यात्मिक संजीवन सभा. आम्ही त्यांना कोणते सांगितलेलं नव्हतं, ब्रदर असं करा तसं करा, पण ज्याने कोणी टाकलं ना ती व्यक्ती पहिला आशीर्वादित झालेली आहे. ज्यानं लिहिलं किंवा या ठिकाणी आरोग्याची सभा आम्ही घेऊ शकलो असतो, या ठिकाणी दुष्ट आत्म्यांची सभा आम्ही घेऊ शकलो असतो, मोठमोठे चमत्कार या ठिकाणी आम्ही होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली असते. परंतु परमेश्वर त्याच्या वचनांच्या द्वारे अनेक लोकांना आज आरोग्य देणार आहे. वचन तुम्हाला आरोग्य देतं प्रियानो. सोपा आणि साधा निरोप आहे. जर तुम्हाला समजला तर तुमचं जीवन ताकदवान झाल्याशिवाय राहणार नाही. हे 2 दिवस तुमच्या आध्यात्मिक जीवनाला कलाटणी देणारे 2 दिवस आहेत. काय तुम्ही प्रार्थनापूर्वक स्वतः समर्पण परमेश्वर करता? वेगळं काय करायचं नाही, आपल्याला वेगळं काय करायचं नाही, परंतु परमेश्वर अनेकांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये संजीवन आणणार ह्या 2 दिवसांमध्ये, आज आणि उद्या. कारण गेले 20 दिवसापूर्वी परमेश्वरानं हा संदेश मला दिला. मी असंच नाही बोलत, जोपर्यंत देवाचा आत्मा नाही सांगत की जा आणि या ठिकाणी हा जाऊन निरोप दे. जसं एक पोस्टमॅन असतो, जसं एक डिलिव्हरी बॉय असतो, तसा देवाचा निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलेलो आहे. मी कोणी मोठा आहे म्हणून नव्हे, मी एक देवाचं डिलिव्हरी करणारा बॉय आहे. डिलिव्हरी बॉय समजतो सर्वांना, पोस्टमॅन निरोप देणारा, परमेश्वर सर्व काही करणारा परमेश्वर आहे. आज सकाळी मी आत्म्यामध्ये पाहत होतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. बाकीचे लोक जरी इकडे तिकडे हालत असतील, आपलं लक्ष विचलित करू नका, कारण सैतान हा निरोप तुम्हाला ऐकू देत नाही. काळजीपूर्वक ऐका. 2-2, 3-3 तास गुडघ्यावर बसल्यानंतर देवाचा आत्मा एखादी गोष्ट सांगतो. आज सकाळी आम्ही पती पत्नी कंटिन्यू बसलेलो होतो प्रार्थनेमध्ये, उपवास आणि प्रार्थना करत होतो. देवाचा आत्मा जमीन दाखवत होता, वर खाली असणारी जमीन. जसे शेतामध्ये वर असते खाली असते, आणि किती वेळ आम्ही परमेश्वराला पती पत्नी विचारत होतो की तेव्हा ही जमीन काय दाखवत आहेस, आणि जमीन हलवत होता परमेश्वर, शेक करत होता. आणि परमेश्वर सांगत होता, ज्या जमिनी उंच आहे, ज्या जमिनी डबऱ्यामध्ये आहेत, त्या सगळ्या जमिनी परमेश्वर त्याची मशागत करत आहे. देवाच्या पवित्र आत्म्याचा निरोप नीट ऐका. पुढच्या वेळी मला बोलवलं नाही तरी चालेल, पण मी जसा आहे तसा निरोप देतो. काही लोकांच्या आध्यात्मिक जीवनाला डबरे पडलेले आहेत, देवाच्या आत्म्याचा निरोप आहे. जसंच तसं जर आम्ही स्वीकारणार, हो मी दोषी आहे, मी प्रार्थना नाही करत तर मी प्रार्थना नाही करत, मी बायबल जर वाचत नाही तर वाचत नाही, मी चर्चला जात नाही तर जात नाही, परमेश्वर दाखवत होता. देवाचा आत्मा आता रिव्हील करत आहे. काही लोकांच्या आध्यात्मिक जीवनाला मध्ये मोठमोठे खळगे पडलेले आहेत. मला सांगू द्या, काही लोकांना उंच दाखवत आहे, काही लोक प्रार्थना करत आहेत, सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहेत, पण कुठेतरी काही लोकांना गर्व आहे,
की मी प्रार्थना करतोय आणि हा भाऊ प्रार्थना करत नाही, मी उपवास करतोय आणि हा भाऊ उपवास करत नाही. काही लोकांच्या जीवनाला परमेश्वर मशागत करायला तयार आहे. आज तुम्हाला प्रत्येकाला संधी आहे. देवाच्या आत्म्याचा निरोप आहे. तुमचं आध्यात्मिक जीवन, ही सभाच आध्यात्मिक संजीवन घेऊन येणारी सभा आहे. मी साक्षी पाहत आहे. जॉन दादा मला सांगतील, लिहून ठेवा. जॉन ब्रदर कुठे? जॉन दादा ठीक आहे. त्यांची टीम मला सांगेल की ब्रदर त्या सभेमध्ये लोकांचं आध्यात्मिक जीवन बदललं. कोल्हापूरचे आलेले लोक, परगावावरून आलेले प्रियजन, काळजीपूर्वक बसा. जे लाईव्हच्या माध्यमातून मोठ्या संख्येने पाहणारे प्रियजन, तुमच्याशी देखील देवाचा आत्मा या क्षणाला बोलत आहे. आज परमेश्वर तुमच्या आध्यात्मिक जीवनाला मशागत करायला तयार आहे. की तुम्ही तयार आहात? जे कोणी तयार असेल, हे जर खोटं असेल असं तुम्हाला वाटत असेल, आपला हात पण वर करू नका. पण ज्याला वाटतं माझं आध्यात्मिक जीवन डबऱ्यासारखं झालेलं आहे, आपला हात वर करा. प्रामाणिकपणे हात वर करा. तिकडं दाखवा. येशू स्वर्गातून बघत आहे बघा. दिसतोय येशू तुम्हाला? येशूला दाखवा. जर प्रामाणिकपणे जर आमचं आध्यात्मिक जीवन डबऱ्यामध्ये असेल, हात मला दाखवू नका. मला दाखवून काहीच होणार नाही. वरून तुमची मशागत होणार आहे. तिकडे दाखवा. आपल्या मनावर खरा. येशू तुमच्याकडे बघत आहे बघा. येशूला दाखवा. माझ्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये डबरा पडलेला आहे, मान्य खरा, कबूल करा जर असेल तर. वरती बघा आणि म्हणा, येशू माझ्या आध्यात्मिक जीवनाला आशीर्वादित कर म्हणा. आज मी स्वतःचं समर्पण देतो म्हणा. बायबल सांगतं, जो पाप कबूल करतो आणि सोडून देतो त्याच्यावर दया होते. जो पाप कबूल करतो, सोडून देतो, त्याच्यावर दया होते. आणि जो तसंच ठेवतो त्याच्यावर दया होत नाही. तेव्हा कोण काय म्हणायचंय म्हणू दे, पण आपला हात स्वर्गाला दाखवायचा. काही लोकांना स्वतःच्या आध्यात्मिक जीवनावर प्राईड आहे, प्राईड आहे, गर्व आहे. हे मी देवाचा सेवक आहे, प्रॉफिट आहे. अशा लोकांशी पण देवाचा आत्मा आज बोलायला तयार आहे. आपले हात वरती करा आणि सांगा देवाला, परमेश्वरा मी गर्व नाही बाळगणार, तर मी इतरांसाठी मध्यस्थी करणार. ज्यांना आध्यात्मिक जीवनाचा गर्व, मी म्हणत आहे पैशाचं म्हणत नाही आहे, आध्यात्मिक जीवनाचा गर्व आहे. मी प्रार्थना करतोय, हा काय प्रार्थना करतोय? मी चर्चला जातोय, हा चर्चला जात नाही. आम्ही हे बोलण्यापेक्षा आम्ही जर गुडघ्यावर आलो तर ह्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतं, जो चर्चला येत नाही तो. हे अवघड आहे, प्रार्थनेच्या द्वारे अवघड आहे. कुणा कुणा वाटतं हे होऊ शकतं, माझ्या प्रार्थनेच्या द्वारे लोकांची जीवन बदलली जाऊ शकतात. अवघड आहे काय? नाही. तर तयार राहा. आज परमेश्वराचा आत्मा तुमच्या आध्यात्मिक जीवनाची मशागत करायला तयार आहे. होली स्पिरिट, पवित्र आत्मा ही एक दैवी व्यक्ती आहे. पहिला नीट लक्षात घ्या, दैवी व्यक्ती. जसा सेवक म्हणून तुम्ही माझा सन्मान करत आहात, ऐकायला बसलेला आहात, तसं पवित्र आत्मा जो देव, ही इज अ पर्सन, ती एक व्यक्ती आहे. जोपर्यंत व्यक्ती म्हणून आम्ही त्याच्याशी संभाषण नाही करणार, तोपर्यंत पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये काम नाही करत. स्पिरिट टू स्पिरिट. येशू भूतलावर असताना पित्यावर विश्वास ठेवत होते, अब्रामावर विश्वास ठेवत होते. ही अब्रामाची वीर, ही अब्राम इसाक आणि हे सगळ्या गोष्टी होत होत्या. येशूवर विश्वास ठेवत होते. आज येशूवर विश्वास ठेवत आहेत, परंतु येशूचा आत्मा, पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये हजर आहे. त्या पवित्र आत्म्यासोबत आम्ही किती वेळ घालवतो. गॉड द होली स्पिरिट, देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा. प्रामाणिकपणे सांगा, पवित्र आत्म्याबाबत बरोबर रोज कोण बोलतं? कोण बोलतं? जर बोलत असेल तर आपला हात वर करा. मी पवित्र आत्म्या बरोबर बोलतो, पवित्र आत्म्याला विचारतो. कोण कोण बोलतं पवित्र आत्म्याशी? 1 2 3 4, बाकीचे बोलत नाही.
म्हणजे जी दैवी व्यक्ती आमच्यामध्ये हजर आहे, आम्ही जातो, आम्ही शेजारच्या व्यक्तीला विचारतो, घरातल्या लोकांना विचारतो, पण जो मदतनीस आहे, जो पवित्र आत्मा आहे, प्रियानो, पवित्र आत्म्याला रोज सांगायला चालू करा. एक व्यक्ती म्हणून त्याच्याशी वागायला चालू करा. तुमचे प्रश्न ना असे चुटकीमध्ये सॉल्व्ह होतील. शेजारच्या सांगा, तुमच्या प्रश्नापेक्षा माझा येशू मोठा आहे म्हणा. बोला बोला मोठ्यानं, तुमच्या प्रश्नापेक्षा, तुमच्या समस्येपेक्षा येशू मोठा आहे म्हणा. आणि त्याचा आत्मा, पवित्र आत्मा तुम्हाला मदत करायला तयार असतो. आता मला पाणी पाहिजे आणि पाणीच जर इथं मी मागितलं नाही तर पाणी मिळेल का हो? किंवा मला तहानच नाही, मी पाणी पिईन का? कुणा खरोखर सांगा, पवित्र आत्म्याची तहान आहे. कुणा पवित्र आत्म्याची तहान आहे. एक दैवी व्यक्ती आमच्यावर असते. कसं वाटतं? एक दिवसभर आम्ही, ही पवित्र आत्मा नावाची व्यक्ती आहे, दिवसभर सकाळी 7 पासून प्रवास चालू केला. 8, 9, 10, 11 ऑफिसला गेलो, कामावरून आलो, दुपारी जेवलो, खाल्लं पिलं, काम सुटलं, घरी आलो, चहा पिला, नाश्ता केला. पवित्र आत्मा सोबत आहे. 1 Corinthians 3:16 सांगतं, यू आर द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. तुम्ही देवाच्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहात. देवाचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे. रात्री जेवण केलं. टीव्ही बघणाऱ्यांबरोबर पवित्र आत्मा राहत नाही. सिरियल बघणाऱ्यांबरोबर बिलकुल नाही, तो खिन्न होतो. आज परमेश्वराचा आत्मा काही बहिणींशी स्पष्ट बोलत आहे. आज त्याग करा. तुमच्या घरात अडचणी आहेत ना, त्याचं कारण ती सिरियल आणि ते पिक्चर आहे. देवाचा आत्मा स्पष्ट बोलत आहे, हसू नका. त्याचं कारण ते आहे, ते सैतानच पिल्लू छोटं आणलेलं तुम्ही, ते आता मोठं झालेलं आहे, त्यामुळे ते ढसत आहे तुम्हाला. पवित्र आत्म्याबद्दल टी व्ही बघत बसणार मी, संदेश काय जात नाही वाटतं पुढं. अजून माझं पहिली ओळ पण गेलेलं नाही. रात्र झाली, टी व्ही, सिरियल, इंटरनेट, वॉट एव्हर, व्हॉट्सअप, स्टेटस, यूट्यूब, हे ते, कंटाळा. आता झोपतो बाबा. स्टेज पण चांगला टाकलाय, जरा झोपतो छान पैकी. देवा धन्यवाद प्रभू, दिवसभर कष्टात गेला, धन्यवाद प्रभू. आमेन. प्रभूची प्रार्थना म्हणू का? 91 स्तोत्र म्हणू का? सकाळ झाली, उठला, अरे बाबा आज काम लय आहे. पवित्र आत्म्यानं काय करावं? काय करावं? ही रियालिटी आहे. तो आत्मा तयार असतो. बायबल सांगतं, बलाने नाही, पराक्रमाने नाही, देवाच्या आत्म्याने, पवित्र आत्म्याने. माहित नाही वाटतं वचन, मोठ्यानं बोला की मग. बलाने नाही, एक साथ सर्वजण म्हणा, बलाने नाही, पराक्रमाने नाही, देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धीत जातं. अहो, त्या आत्म्याबरोबर बोललोच नाही, संभाषणच नाही. पवित्र आत्मा, कामाचं टेन्शन खूप आहे. पवित्र आत्मा तुम्ही मला मदत करा. देवाचा आत्मा तयार असतो. देवाचा आत्मा तयार असतो. काय तुम्ही तयार आहात? काय तुम्ही तयार आहात? देवाच्या आत्म्या आजपासून बोलायला चालू करा. हो, मी तुमच्या प्रत्येकावर भविष्यवाणी करतो येशूच्या नावामध्ये. हो, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनावर हो मी भविष्यवाणीचे वचन सांगत आहे. आजपासून आत्म्याला बोलायला चालू करा. तुमचे प्रश्न पवित्र आत्म्याला सांगा. तुमचं सगळे जीवन सुखकर होणार येशूच्या नावामध्ये. येणाऱ्या दिवसांमध्ये महान कार्य मिरसेमध्ये दिसणार येशूच्या नावामध्ये. रिसीव स्वीकारा. ज्याला स्वीकारायचं आहे तरी स्वीकारा. देवाचा पवित्र आत्मा तयार आहे. हो, मी स्वीकारतो. मोठ्यानं म्हणा, हो मी स्वीकारतो. हो मी स्वीकारतो म्हणा. कोणी स्वीकारतं का? आमीन या शब्दाचा अर्थ काय? कोणी स्वीकारतं का? हो, कोणी आमीन म्हणेल का? असं होऊ दे म्हणेल का? असं होऊ दे का तुमच्या जीवनामध्ये? तुमचं जीवन आशीर्वादित होऊ दे का?
काही देवाचा आत्मा रोज तुमच्याशी बोलू दे का? आमेन. हो तसं होऊ दे. हालेलुया. आज देवाचा आत्मा स्पष्ट बोलत आहे. आत्मेशी बोला, तुमचे प्रश्न सॉल्व्ह होणार. आजचा विषय परमेश्वराने दिला की मी अनेकांच्या आध्यात्मिक जीवनाची मशागत करणार आहे आणि ती जमीन मी सुपीक बनवणार आहे. सुपीक 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 बनवणार आहे. त्या सुपीक जमिनीमध्ये मोठं पीक प्रियानो परमेश्वर आणायला तयार आहे. काय तुम्ही तयार आहात? आज देवाचा आत्मा, कित्येक लोक उपवास आणि प्रार्थना करतात. कोण कोण उपवास प्रार्थना करतं? आता उपवासाचे दिवस चालू आहेत ना. कोण कोण प्रामाणिकपणे सांगा, उपवास प्रार्थना कोण कोण करतं आणि कशी कशी करत? कोल्हापूर आणि सेवक वर्ग सोडून या ठिकाणची लोक, दत्ता ब्रदर माईक घेऊन खाली फासवा, मला सांगा उपवास प्रार्थना का करायची? काही कारण सांगा थोडक्यात. नाही मला बरं वाटतं, 40 दिवसाचे उपवास आहेत म्हणून मी करतो. मला कारण सांगा. ते ब्रदर तुमच्याकडे माईक घेऊन येतील, आपला हात उंच करा. सेवक वर्ग नाही, या ठिकाणचे प्रियजन. उपवास प्रार्थना आम्ही का करतो आणि कशासाठी करतो? नाही ब्रदर, गुड फ्रायडे येत आहे आणि मग उपवासाचे दिवस चालू आहेत म्हणून आम्ही उपवास करतो. का करतो? उदाहरण, त्याचं उत्तर द्या. तुम्ही का करता? नेमकं का करता? अशी कारणं असू शकतात. नाही मला बरं वाटतं म्हणून मी उपवास करतो. उपवास आणि प्रार्थना आज आपण शिकणार आहोत. शेजारच्याला म्हणा, उपवास आणि प्रार्थना. कोणी देईल का उत्तर? नाही समजत आहे का? ज्याला समजत असेल तर उत्तर द्या प्रियानो. आपण फास्ट जाऊया, वेळ कमी आहे, संदेश मोठा आहे, अजून संदेशाला सुरुवात झालेली नाहीये. तर मी विनंती करतो, उपवास आणि प्रार्थना आम्ही का करतो? उत्तर द्या. पाळसाहेब सोडून, चर्चचे वडील सोडून, जे सेवक आहेत ते सोडून सांगा. आज परमेश्वर साध्या भाषेत बोलणार आहे. साध्या सिंपल भाषेमध्ये आज परमेश्वराचा आत्मा तुमच्या आध्यात्मिक जीवनाला संजीवन आणणार आहे. आपल्या छातीवर हात ठोकून म्हणा, माझ्या आध्यात्मिक जीवनाला. बोलत नाहीत बाबा, ते रुदा आंटी जास्त बोलते आमची. ती म्हणते मिरजेचे लोक लय बोलतात. इथं कुठं बोलतात? ती एकटीच कुठं बडबडते कोल्हापूरमध्ये. बोला, मोठ्यानं बोला. परमेश्वर. पाळसाहेब लोक बोलत नाहीत हो. पाळसाहेब कसला आवाज आहे पाळसाहेबांचा ह्या वयामध्ये? भजन म्हणायला बसलेत की कोण उभा राहत नाही पाळसाहेबांच्या समोर. आणि देवाला धन्यवाद देतो. आमचे आजोबांबरोबर त्यांनी सेवा केलेली आहे आणि लवगीर पाळसाहेबांचे मला मनापासून आभार मानू इच्छित आहे. कारण एक पिढी सेवेमध्ये ते सांगतात, म्हणजे आमचा इतिहास पाळसाहेबांना माहित आहे. जो आम्हाला माहित नाही तो इतिहास त्यांना माहित आहे. आणि ते सांगतात खूप चांगलं घराणं होतं प्रार्थनेचं. आणि आमच्या वडिलांच्या सर्व पिढी प्रार्थनेमध्ये बिलकुल नाही, बिलकुल नाही. परमेश्वर जाब तिसऱ्या पिढीकडे घ्यायला लागला, जाब घ्यायला लागला. मग वेगवेगळ्या कारणाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला प्रत्येकाकडून देवाचं कार्य करून घेत आहे. बोला प्रियानो, बोला. आपण साध्या सिंपल पद्धतीने, मी खाली येऊ का संदेश द्यायला? खाली येऊन बसून निवांत देऊ का? बोला, उपवास प्रार्थना मी का करतो? पहिलं उत्तर मी दिलं, नाही 40 दिवसाचे उपवास चालू आहेत म्हणून आम्ही करतो. ते कारण सोडा, दुसरी कारण सांगा. लवकर लवकर, वेळ कमी आहे. हात वर करा ज्याला द्यायचं असेल उत्तर. या ब्रदर, बसा, हरकत नाही. रॉबिन दादा या, घ्या. तिथं चेअर्स रिकामे आहेत, समोरच्या चेअर्स घ्या, इथं बसा. या ब्रदर, सर्व घे, सगळे या. बोला सिस्टर, बोला 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 बोला. देवाच्या जवळ येण्यासाठी उपवास प्रार्थना करतो. देवाच्या जवळ उपवास आणि प्रार्थना. अरे वा, चांगली गोष्ट आहे. अजून अजून लवकर उत्तर द्या. बाकीचे द्या, माईक द्या त्यांना. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्ताला 40 दिवसामध्ये ज्या वेळेस त्याला वेदना होत होत्या,
परत लोक त्याला फटके मारत होते, हा. अन्न पाणी देत नव्हते. त्यावेळेस देव आपला उपाशी होता. म्हणून आम्ही करतो. मी तर करते त्यासाठी. येशू उपास होता म्हणून आम्ही उपास राहतो. तो उपाशी होता, त्याला दुःख होतं, तर वेदना होतं. त्यात म्हणजे आमच्या हिरोनं जे केलं ते आम्ही करणार असं म्हणायचं. येशूनं तसं नाही आहे. आमचा येशू हिरो आहे हो आमचा. हो, येशून उपास केला की आम्ही उपास करणार. तो उपाशी होता, त्याचं दुःख, हा म्हणजे दुःख करता, त्याचं ओघळणारं रक्त बघून, त्यासाठी तरी मी करते उपवास. येस. त्या बहिणीचं वैयक्तिक मत आहे. येशूला दुःख झालं. आपण टाळ्या वाजवूया बहिणीसाठी. उत्तर देत आहे. येस. नेक्स्ट अजून कोणी माग लवकर उत्तर द्या. आपला हात वर करा. ते ब्रदर माईक घेऊन तुमच्याकडे येते. लवकर एकच का? हा द्या सरांकडे द्या. थोडक्यात सांगा की बाबा मला बरं वाटतं म्हणून मी करतो, करायचंय म्हणून करतो. बोला लवकर बोला. आध्यात्मिक जीवनाची गोडी लागू. काय वाटतं सर? आध्यात्मिक जीवनाची ओढ लागू दे म्हणून उपवास करते. येस. आध्यात्मिक जीवनामध्ये ओढ लागते, वाढ होते. येस. गॉड ब्लेस यू अंकल. गॉड ब्लेस यू. अजून द्या. लवकर उत्तर द्या. लाजू नका. चुकू दे. या ठिकाणी कोणी परफेक्ट नाही. मी सुद्धा परफेक्ट नाही. आम्ही शिकत आहोत. चुकू दे की हो. तुमच्या चुकण्यामुळे एखाद्याचा प्रश्न सॉल्व्ह होईल. हा बोला ताई. आपण बायबल रोज वाचून प्रार्थना केली तर आपल्याला एक प्रकारचं समाधान मिळतं आणि वचनातून परमेश्वर आपल्याशी बोलतो. म्हणजे समाधान, आध्यात्मिक समाधान मिळतं. पण आम्ही उपास प्रार्थना करायची. बरोबर आहे ना? हा. पण परमेश्वर वचनातून येतो, आपल्याशी बोलतो आणि काय वेळेस ते आपल्याला दाखवून देतो की आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे. येस. येणा दिवसामध्ये माझ्या बहिणी नीट ऐका ताई. उभा राहा. येणा दिवसांमध्ये मी आत्म्यामध्ये पाहत आहे, काही ठिकाणी तुम्ही मेसेज देत आहात, देवाचा संदेश लोकांना सांगत आहात. याची तारीख लिहून ठेवा. हो, देवाचा आत्मा मला स्पष्ट सांगत आहे, येणा दिवसांमध्ये वचनाची सेवा माझ्या बहिणी तुला परमेश्वर दिलेली आहे. आणि नक्की 4 बायका असू देत, 1 बाई असू दे, कुठेही असू दे, परमेश्वर तुम्हाला वापरायला तयार आहे. गॉड ब्लेस यू सिस्टर. गॉड ब्लेस यू. येस. आणि कोण उपवास प्रार्थना का करतो? बोला लोक. उभारून बोला. आई उभारून बोला. दुसरा हात तयार ठेवा. हा. पवित्र आत्म्याने सामर्थ्याने भरण्यासाठी. आमेन. जोरदार टाळ्या वाजवा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. ही जी प्रार्थना आहे ती आध्यात्मिक संजीवनी सभा म्हणजे 26 जानेवारी 2024 येशू ख्रिस्ताला ओझास्तंभी खेळले आहे. उपवास प्रार्थना का करतो आपण? त्यासाठी प्रार्थना करतो. कशासाठी? या मीटिंगसाठी? नाही, आध्यात्मिक जीवन. हा, आध्यात्मिक वाढीसाठी. अरे वा, जोरदार टाळ्या वाजवा प्रियानो. परमेश्वर बोला लवकर. आजची उदाहरणं प्रत्येक जण, या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण तुमच्या जीवनाला कलाटणी देणार. इथून उत्तरं मिळत आहेत. अजून काही उत्तर आपण पाहणार आहोत. वेळ कमी आहे. बरं, उपवास प्रार्थनेमध्ये प्रार्थना कोण करतं? उपवास प्रार्थना असताना प्रार्थना कोण करतं? आपला हात वर करा. उपवासाचे दिवस आहेत, मी प्रार्थना करतो. 5 मिनिटं 2 मिनिटं नव्हे. उपवास आणि प्रार्थना. थोडेच लोक नाही दिसत, हातच दिसत नाहीत. बरं, हात वर करा. असं हलवा बघा. माझ्या चेहऱ्यावर लाईट्स आहेत. हां, म्हणजे उपवासाच्या दिवसात आम्ही प्रार्थना पण करतो आणि उपवास पण करतो. काही लोक फक्त उपवास करतात आणि प्रार्थना बिलकुल करत नाही. असे लोक कोण आहेत? उपवास करतोय आम्ही, जेवण सोडतोय, मात्र प्रार्थना आहेत कोण? असं तर हात वर करा. परमेश्वर बघत आहे तुम्हाला आशीर्वादित करायला. अजून कारण सांगा. एखादं सांगा. आपण जाऊया फास्ट. ठीक आहे, हरकत नाही. पण मला सांगू द्या. मत्तेचं पुस्तक 6वा अध्याय आणि 5 ते 6 वचन म्हणतं, तसेच तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखी होऊ नका, कारण मनुष्याने आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर प्रार्थना करतोस
तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. या ठिकाणी प्रार्थना कशी करायची सांगितलेली आहे. प्रार्थना कशी करायची आहे. मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय 5 आणि 6 वचन. त्याच अध्यायामध्ये खाली जर मी पाहिलं तर उपवास कसा करायचा आहे ते पण सांगितलेलं आहे. प्रार्थना समजली. वचन काय सांगतं, तू तर प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घे, आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. आम्ही दिवसातनं 25 वेळा 50 वेळा सांगतो, छान ब्रदर उपवास प्रार्थना आहे हो, खाल्ल्याला नाही हो, त्याच्यामुळे आवाज निघन झालाय. उपवास प्रार्थना सांगण्यासाठी नसते. हो तुमचा चेहरा का पडलाय, ते उपवासाचे दिवस चालू आहेत हो, त्याच्यामुळे जेवलेलं नाही म्हणून माझा चेहरा पडलेला आहे. या ठिकाणी प्रार्थना, तर तू प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुला गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. आणि सेम असंच ह्याच पद्धतीने येशू खाली काय सांगत आहे बघा. मत्तयाचं पुस्तक 6वा अध्याय 16 आणि 17 वचन आपण वाचूया. 16 आणि 17. गुप्त उपवास. तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंडे विरूप करतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. 17 वचन. तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धुऊ, अशा हेतूने की तू उपवास करत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल. हालेलुया. समजत आहे. आज जर आम्हाला समजलं उपवास आणि प्रार्थना कशी करायची आहे, बाकीचं कार्य परमेश्वर करणार, बाकीचं कार्य परमेश्वर करणार. प्रियानो, ह्या दोन्ही शास्त्र भागामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये पहिली गोष्ट नकारात्मक सांगितलेलं आहे. पहिली प्रार्थनेविषयी सांगितलेलं आहे, तू तर प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा. किंवा 5वं वचन जर आम्ही पाहिलं त्या ठिकाणी वचन म्हणतं, तसेच तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखी होऊ नका, कारण मनुष्याने आपणास पाहावे म्हणून सभास्थानात चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. जोपर्यंत माझा पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झाला नव्हता, जॉन दादाला मी आत्ताच सांगत होतो, 33 वर्ष माझी नाळ माझ्या मंडईशी जोडलेले होते. चर्चा दारात गेलो तरी प्रार्थना, चर्चा दारातनं जरी गेलो तरी प्रार्थना. लोक बघायचे, अरे प्रार्थना करणारा मुलगा आहे. चर्चा आत नाही, दारातून चालत जाताना प्रार्थना, लोक बघायचे प्रार्थना करतो. मी चर्चा दारातून बिना प्रार्थनेचं केव्हा गेलो नाही, परंतु ती प्रार्थना अयोग्य होते. मी चर्चमध्ये जाऊन करायला पाहिजे होते, मी माझ्या खोलीमध्ये जाऊन करायला पाहिजे होते, परंतु मी माझी प्रार्थना चर्चच्या दारात जायचं, गेटच्या बाहेर रोडवर उभा राहून प्रार्थना करायचं. परमेश्वर अंतःकरण पाहत होता. परंतु प्रियानं मला सांगू द्या, लोकांनी आम्हाला पाहावं म्हणून आम्ही प्रार्थना करायची नाही. ह्या वचनांमध्ये सुरुवातीलाच अशी गोष्ट सांगितलेली आहे, दोन्ही वचनांमध्ये सांगितलेलं आहे की जर 16 आणि 17 वचन जर आम्ही पाहिलं, तुम्ही उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखं करू नका. प्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यासारखे होऊ नका, लोकांना दिसावं म्हणून करू नका. ह्या दोन्ही वचनांची जी सुरुवात आहे ती नकारात्मक गोष्टीने केलेली आहे आणि दुसरी गोष्ट सकारात्मक सांगितलेलं आहे. आम्हाला या वचनातून असंच दिसतं, हे दोन्ही नियम दोन्ही गोष्टींसाठी एक केलेले आहेत. उपवास आणि प्रार्थना नाण्याच्या दोन बाजू आहेत. मॅडम नाणं नाही आहे आता खिशात, आहे कोण नाणं? कॉईन आहे का? नाण्याची एकच बाजू असेल तर नाणं घेतात का हो? छापा आहे आणि काटाच नाही येतात. हो 20 रुपयाचं कॉईन आहे बघा की 20 लिहिलंय, इकडे 2 रुपये लिहिले आणि इकडे सप्पय आहे. कोण घेईल 2 रुपये? अहो नाणं आहे, घ्या. दुकानात गेलो तर एक बाजू सप्पय आहे आणि एक बाजूला 2 रुपये लिहिले.
उपवास आणि प्रार्थना ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. शेजारच्या व्यक्तीला सांगा, उपवास आणि प्रार्थना नाण्याच्या दोन बाजू आहेत. बोला बोला, आपण बोला ना प्रियानो, एकमेकांना सांगा. उपवास आणि प्रार्थना. दादा ताई बोला की जरा, त्यांचं नाव घ्या, त्यांना बरं वाटेल. जरा लय दिवसांनी बोलायला असं वाटेल. दादा बोला, बोला. ताई, मावशी, आई बोला की काहीतरी. उपवास आणि प्रार्थना नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि या दोन्ही शास्त्रभावामध्ये साम्य आहे. तुम्ही अशी प्रार्थना करू नका, अशी प्रार्थना करा. चव्हाट्यावर उभारून प्रार्थना करू नका, तर खोलीत जाऊन आत गडी लावून गुप्तवाशी पितेची प्रार्थना करा. तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यासारखं चेहरा पडलेला आहे, केस विस्कटलेले आहेत. लोकांनी विचारा, पाहिजे तुम असं का होत आहे? अहो माझा उपवास चालू आहे. तो गावभर ढिंडोरा, उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे. ह्यासाठी उपवास आहे. उपवास प्रार्थना, ज्यावेळी आम्ही उपवास करतो तेव्हा ढोंग्यासारखे म्लान होऊ नका, कारण आपणास उपवास आहे असे मनुष्यच दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करतात. ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत प्रियानो. म्हणून तिथं वचनामध्ये सांगितलेलं आहे, तू तर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, आपले तोंड धु. तेल लावल्यावर कसं टवटवीत वाटतं, बरोबर आहे ना? तोंड धुतल्यानंतर माणसाला फ्रेश वाटतं, चेहऱ्यावरचं सगळ्या गोष्टी निघून जातात. काही लोक सारखं तोंड धुतात, फेस वॉशनं धुतला तर आणि अजून जरा ग्लो येतं, बरोबर आहे ना? उपवास आणि प्रार्थना नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या उपवासामध्ये प्रार्थना नाही ते उपवासच नाही. मी नीट ऐकून घ्या. पूर्वी आमचं सगळं उपवास तसेच होते. खिचडी खायची, 4-4, 5-5 केळं खायची, सरबत प्यायचा, चहा प्यायचा, ऍपल पण खायचं. उपवास म्हणावा, उपवास आहे म्हणून जादाच आम्ही खात होतो. पावशीर खिचडी नाही चालत, अर्धा किलो करा. तो उपवास नव्हे, ते अन्न वर्ज्य करणं आहे प्रियानो. आम्ही लिक्विड पण काही वेळा वर्ज्य करायला पाहिजे, परंतु काही लोकांना जमत नाही. त्यामुळे पाणी घ्यायला पाहिजे, सरबत घ्यायला पाहिजे, लिक्विड घ्यायला पाहिजे. प्रत्येक लोकांना ते जमत नाही. मला सांगू द्या, ज्या उपवासामध्ये प्रार्थना नाही तो उपवासच नाही. किती उपवास प्रार्थना करा. 26 जानेवारीची गोष्ट आहे. काय करायचं म्हणून आम्ही चर्चमध्ये काय करायचं 26 जानेवारीला पती पत्नीने ठरवलं. 25ला दुपारी चर्चच्या लोकांना मेसेज टाकले. आता म्हणलो चर्चची लोक ओरडणार, कारण काही लोकांना जर समजलं नाही तर. अचानक आम्ही ठरवतो उद्या 26 जानेवारी उपवास प्रार्थना. चर्च भरलेलं असतं. व्हॉट्सअप मेसेज. वडील आमच्याकडे नाहीच आहेत, त्याच्यामुळे वडिलांना कोण काही बोलणार नाही. काय बोलले तर पाळकाला बोलतात. बाळक 25 तारखेला ठरवतो 26 जानेवारी उपवास प्रार्थना करायची. 100-150 लोक येतात. पोटामध्ये अन्न नाहीये, कुटुंबासाठी प्रार्थना करत होतो. 26 जानेवारीला एक महान घटना कोल्हापूरमध्ये घडली, जी आमच्या सेवेला देखील कलाटणी देणारे होते. एक माता, आम्ही 25ला रात्री दत्ता ब्रदर आणि आम्ही प्रार्थनेसाठी एका ICU मध्ये गेलो होतो. डॉक्टर रात्रीपासून त्या पेशंटला म्हणत होते, त्या लोकांना म्हणत होते ते बॉडी घेऊन जावा. रात्रीपासून 25 तारखेपासून 26 तारीख सकाळ उजडली. त्या सिस्टरना मी, त्या माणसाच्या पत्नीला मी सांगत होतो, ताई उद्या उपवास प्रार्थनेमध्ये आपण प्रार्थना करूया. आम्ही उपवास प्रार्थना करून भरपूर लोक येणार आहेत, तुम्ही या आणि आपण प्रार्थना करूया. डॉक्टर डेट समरी भरले. मेडिकलची लोक, त्यांचा भाऊ मला भेटला. बाळासाहेब तुम्ही प्रार्थना करताय करा, परंतु डॉक्टरने सांगितलेलं काहीच आशा नाही, 1% पण आशा नाही. डॉक्टरने सांगितलेलं बॉडी लवकर हलवा, लवकर घेऊन जावा. सकाळी 10:30ला ही बाई रडत रडत चर्चमध्ये आली. का तर तिला शब्द सांगितलेला होता, ताई उद्या उपवास प्रार्थना आहे आणि या, परमेश्वर तुमच्या पतीच्या जीवनामध्ये काम करेल. वर्शिप झाली तासभर. 11:30ची वेळ होते.
देशासाठी प्रार्थना करण्यात आली आणि सगळ्यांना मी विनंती केली त्यांच्या पतीसाठी आपण उपवास प्रार्थना करूया. पतीची बॉडी तिथून न्या म्हणत आहेत. त्यांच्या घरातील लोकांनी सगळं तिरडीचं साहित्य आणलं होतं. 26 जानेवारी 2024. ती व्यक्तीला मी आज या ठिकाणी आणलं असतं परंतु मला लक्षात नाही आलं. मला सांगू द्या, उपवास प्रार्थनेमध्ये इतकी ताकद आहे. 50 ते 70 लोक उपवास करून होते आणि आम्ही प्रार्थना करायला लागलो, देवा तू चमत्कार कर, तू मिराकल कर. तिरडी विरडी सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे. रात्रीपासून त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं. पाहुणे जमायला चालू झालेले होते. रात्री हॉस्पिटलच्या दारात आम्हाला बहुतेक 50 माणसं जमलेले होते. पत्नीचा विश्वास कडक. आम्ही चर्चला जायच्या आधी ती चर्चमध्ये बहीण पोहोचली होती. उपवास प्रार्थना चालू झाली आणि उपवास प्रार्थनेमध्ये 1-2 मिनिटाच्या क्षणामध्ये जे उपवास प्रार्थना चालू झाली, जो मेलेला नवरा डिक्लेअर केलेला होता तो येशूच्या सामर्थ्यानं, प्रभू येशूच्या कृपेनं उठून जिवंत असा उभा राहिला. हे करणारा येशू आहे, हे करणारा येशू आहे, आम्ही कोणीच नाही. मेलेला जर जिवंत होऊ शकतो तर आमची परिस्थिती का बदलू शकत नाही? मला सांगू द्या प्रियानो, उपवास प्रार्थनेमध्ये ताकद आहे. शेजारच्या 2 लोकांना मोठ्यानं सांगा, उपवास प्रार्थनेमध्ये ताकद आहे. बोला मोठ्यानं, उपवास प्रार्थनेमध्ये ताकद आहे. मोठ्यानं बोला, मोठ्यानं बोला. काय बोलत नाहीत बाबा मिरजेचे लोक. मोठ्यानं बोला, उपवास प्रार्थनेमध्ये ताकद आहे म्हणा, आध्यात्मिक ताकद आहे म्हणा. सगळ्यांनी आपला हात उंच करूया म्हणा, उपवास प्रार्थनेमध्ये ताकद आहे म्हणा. पाहिजे ताकद सर्वांना? पण मला सांगू द्या, उपवास प्रार्थना का करायची आहे? बरेच कारण आहेत, मला पळवायला लागणार कारण 10 वाजलेले आहेत. 5 पानं आहेत, 1च पान झाले आता. म्हणून म्हणलो पहा, सकाळी 5 वाजेपर्यंत बोलू शकतोय मी. आपण फास्ट जाऊया प्रियानो. तुम्ही प्रतिसाद फास्ट दिला तर लवकर सोडणार, नाही तर सकाळी 7 पण वाजणार. किती वाजता जायचं आहे आपल्याला सांगा? सकाळी 5 पर्यंत चालते म्हणते बघा ते मुलगा. दिवसभर झोप काढतो, बाकीच्यांना काम आहेत बाळा. उद्याची मीटिंग येऊच नका म्हणून सांगतील ते. 158 लिहून घ्या. 158 3 ते 8 वचन तुम्ही घरी जाऊन वाचा. मी वेळेअभावी वाचणार नाही, परंतु आम्ही उपवास प्रार्थनेचा उद्देश आम्ही पाहणार आहोत. तर सर्वात पहिला मुद्दा आपण पाहूया. पहिला उद्देश आहे उपवास आणि प्रार्थना आम्ही का करायची? सर्वांना म्हणा, आपला आवाज उद्वलोकी ऐकू जाण्यासाठी. तुमचा आवाज मला इथे येऊन झालाय. तुमचा आवाज, उपवास प्रार्थनेचा आवाज स्वर्गापर्यंत जायला पाहिजे. पहिला उद्देश आहे. आम्ही एकदा हाक मारतो, 3ऱ्या-4थ्या मजल्यापर्यंत आमची हाक जात नाही. इथं हाक मारायची 3ऱ्या-4थ्या मजल्यावर हाक जात नाही प्रियानो. आणि जर मोठ्यानं आम्ही हाक मारतो तर ऐकू जाते. उपवास आणि प्रार्थना, आम्ही जी प्रार्थना करतो ती आमची हाक आहे, ती आमची आरोळी आहे, ती स्वर्गापर्यंत पोहोचायला पाहिजे. आमच्या प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचायला पाहिजे. पहिला उद्देश आहे उपवास आणि प्रार्थना करण्याचा. कारण जे मी शब्द, जे शास्त्रभाग मी सांगितला, एक वचन वाचतो फक्त त्यातलं, मी सगळा शास्त्रभाग नाही वाचत. 158 अध्याय आणि 4थं वचन पहा. तुमच्या उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोसी करता. तुमचा शब्द उद्वलोकी ऐकू जावा याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असं नाही. उपवासाच्या दिवशी ठोसाठोसी, भांडणं. वचन म्हणतं आमचे उपवासाचा परिणाम, आमचे शब्द उद्वलोकी ऐकू जावा याकरता तुमच्या हल्लीचे उपवास आहेत का? वचन म्हणतं असं नाही. आम्ही उपवास प्रार्थना करायची आहे. मी तुम्हाला सिक्रेट सांगत आहे.
एक किल्ली तुम्हाला देत आहे, ती किल्ली तुम्हाला घ्यायची आहे आणि जो स्वर्गाचा खजिना तुम्हाला उघडायचा आहे. ह्या गोष्टी असंच नाही, त्याचा उद्देश आहे. कोणाकोणाला समजत आहे? उपवास आणि प्रार्थना, सर्वांना म्हणा उपवास आणि प्रार्थना. आमचा आवाज, आमच्या प्रार्थना ऊर्ध्वलोकी जाण्यासाठी, स्वर्गापर्यंत जाण्यासाठी. काही लोक म्हणतील, स्कॉलर लोक, देवाला आमचं मागण्याच्या आधी माहीत असतं, आम्ही कशाला उपवास प्रार्थना करायची. त्या लोकांसाठी मी इथं आलेलो नाही. जे लोक झटून शोध करतात त्या लोकांसाठी मी आलेलो आहे. परमेश्वर आमच्या मागण्याच्या आधी माहीत असतं, परंतु आमची प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचली पाहिजे उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे. मला सांगू द्या प्रियानो, पहिला उद्देश आपला आवाज ऊर्ध्वलोकी जाण्यासाठी. पहिला उद्देश उपवास प्रार्थनेचा, आपला आवाज स्वर्गापर्यंत जाण्यासाठी. सर्वांना म्हणा, हात करून म्हणा, आपला आवाज, आपल्या प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी. त्याच अध्यायामध्ये यशाया 58 वचन आपण वाचूया. मी वाचतो फास्टमध्ये, 3ऱ्यापासून मी वाचतो. आम्ही उपवास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या उपवासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपल्या सर्व मजुराकडून काबाड कष्ट करविता. पहा, तुमचा उपवासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यावेळी कटकटी करता, दुष्टपणाने ठोसाठोसी करता आणि तुमचा शब्द ऊर्ध्वलोकी ऐकू जावा, याकरता तुमचे हल्लीचे उपवास आहेत असे नाही. 5वं वचन, मला पसंत पडणारा उपवास हा उपवास आहे काय? मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपवासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लवणे आणि आपल्या अंगाखालील गोंताटवर राख पसरणे, याला तुम्ही उपवास म्हणता काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल का? असा उपवास देवाला मान्य होईल का? असा उपवासाचा दिवस देवाला मान्य होईल का? 6वं वचन सांगतं कसा उपवास पाहिजे. दुष्टतेच्या बेड्या तोडाव्या. सर्वांनी म्हणा, दुष्टतेच्या, सैतानाच्या बेड्या तोडाव्या, जुवाच्या दोऱ्या सोडाव्या, जाचलेल्यास मुक्त करावे, सगळे जोखंड मोडावे. हाच मला पसंत असा उपवास नव्हे काय? दुसरा उद्देश, दुष्टतेच्या बेड्या तोडण्यासाठी, सैतानाच्या बेड्या तोडण्यासाठी, जुवाच्या दोऱ्या सैतान बांधतो त्या तोडण्यासाठी उपवास आणि प्रार्थना. ज्या बहिणींच्या घरामध्ये ज्याचा पती व्यसनी आहे ना, त्या व्यसनाच्या आत्म्याला त्यानं बांधलेल्या जुवाच्या ज्या साखळ्या आहेत, जुवाच्या दोऱ्या आहेत, त्या जर तुम्ही उपवास आणि प्रार्थनेमध्ये जाऊन तोडल्या, तुमच्या पतीला जर दारूच्या दुकानाच्या दारात फुकट जरी दारू दिली ना, तो पिणार नाही. ती ताकद त्या बहिणीमध्ये आहे जी उपवास आणि प्रार्थना करून त्या जोड्या बेड्या तोडण्यासाठी. दुसरा उद्देश, वेगवेगळे दुष्ट आत्मे असतात. आम्हाला वाटतं आमचा मुलगा भांडतो. अहो, तो मुलगा भांडत नाही, त्याचा रिमोट सैतानाच्या हातात आहे, तो चालवतो. भांड रे, भांड भांड, तो भांडतो. आमची मुलं अभ्यास करत नाही, ते सैतान कार्य त्याच्या जीवनात होत असतं. मला सांगू दे, सैतान 105 प्रकारचे दुष्ट आत्मे भूतलावर काम करत होते. नावं आहेत, नक्की केव्हा कोणाला लागले तर जॉन ब्रदरना सांगा, मी व्हॉट्सअप करतो. नावानिशी आहेत. भीतीच्या आत्म्या आहेत, गोंधळाच्या आत्म्या आहेत, संशयाच्या आत्म्या आहेत, मत्सराच्या आत्म्या आहेत, व्यसनाच्या आत्म्या आहेत. मिरगी नावाचं एक स्पिरिट आहे, म्हणजे एकातून उठलं नाही तो पण दुसरं संकट समोर तयार ठेवलेलं असते. म्हणजे इथनं जायला मीटिंग संपायला 10:30 वाजलेत, ट्रेन मिळणार आहे, इथं गाडीच मिळत नाही. कशी बशी मिळते, ती कशी बशी त्या ट्रेनच्या स्टेशनपर्यंत पोहोचते, तो पण ट्रेन गेलेली असते. परत स्टेशन पासून एसटीला यायला वेळ मिळत, गाड्या मिळत नाही.
ह्या गोंधळातून त्या गोंधळात, त्या गोंधळातून त्या गोंधळात. परमेश्वर अशा लोकांना बाहेर येण्यासाठी एक सुंदर उपाय सांगत आहे. तुम्ही उपवास आणि प्रार्थना करा, त्या सैतानी स्पिरिटमधून तुम्ही बाहेर येणार. कोणाला वाटतं का हो ही परिस्थिती माझी आहे? आपला हात वर करू शकता. ही परिस्थिती माझी आहे. हात वर करा, लाजू नका हो. तुमच्या जीवनात होते, शेजारच्याला काय फरक पडतोय, लाजू नका. आपला हात वर करून सांगा, माझ्या जीवनात हे गोंधळ झाला की तो गोंधळ. तो जर थांबायचं असेल ना, उपवास आणि प्रार्थना करा, सैतानाला बडवायला चालू करा. बायबल सांगतं उपवास आणि प्रार्थना करून आम्ही त्या दुष्टतेच्या जोड्या, बेड्या आम्ही तोडू शकतो. जुवाच्या जोड्या आम्ही तोडायला पाहिजे. दुसरा उद्देश पाहिला. पहिला उद्देश काय पाहिला? आमचा आवाज, आमच्या प्रार्थना उद्वलोकी जाण्यासाठी. दुसऱ्या आम्ही उपवासाचा उद्देश पाहिला की सैतानाचं कार्य आमच्या जीवनातून नष्ट करण्यासाठी. तिसरी गोष्ट आम्ही पाहूया, उपवास स्वतःच्या शरीरासाठी. उपवास स्वतःच्या शरीरासाठी. सर्वांनी म्हणा, उपवास स्वतःच्या शरीरासाठी. रोज आम्ही खातोय 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 खातोय, हे इंजिन कवा रेस्ट मिळणार? चालूच आहे चालूच आहे, त्याला रेस्टच नाही आहे. उपवास प्रार्थना आमच्या स्वतःच्या शरीरासाठी पण आहे. जे नको असलेले पदार्थ, टॉक्सिन्स म्हणतो तुम्ही त्याला, टॉक्सिन्स, त्या सगळ्या त्या रेस्ट मिळते. उपवास प्रार्थनेच्या द्वारे आम्ही अन्न वर्ज्य करतो ना, तेव्हा आमच्या पचन क्रियेला रेस्ट मिळते. उपवास प्रार्थना. सर्वांना म्हणा, उपवास प्रार्थना स्वतःच्या शरीरासाठी. दोन लोकांना सांगा, त्यांना समजेल तुम्ही बोलल्यानंतर. वरून स्टेज माईकचा आवाज येत नसेल तर सांगा, हलवून सांगा, उपवास प्रार्थना स्वतःच्या शरीरासाठी. हलवाने सांगा, हलवाने सांगा, उपवास प्रार्थना स्वतःच्या शरीरासाठी. सात आठ दिवस प्रार्थना केल्यानंतर 2 इंच कंबरेत फरक पडला. म्हणजे बेल्ट का ढिल्ला व्हायला लागलाय? भारी वाटायला लागलं. देवा, मेंटेन. लोक काय 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 करतात मेंटेन करण्यासाठी. आजपासून सांगतो, उपवास प्रार्थना चालू करा, तुमचं शरीर मेंटेन होणार. उपवास प्रार्थना स्वतःच्या शरीरासाठी. शेजारच्याला म्हणा, उपवास प्रार्थना स्वतःच्या शरीरासाठी. 3 मुद्दे समजले. चौथ्या मुद्द्यावर आपण जाऊया. सर्वांनी म्हणा, उपवास प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी, लीन करण्यासाठी. लोक चर्चला जातात, परमेश्वरा मला लीन कर. परमेश्वर खवच लीन करत नाही. आम्ही गीत म्हणतो, आए हैं हम तेरे चरणों में लेकर हम. प्रभूजी मला नम्र कर. देवा नम्र कर मला लीन व्हायचं आहे. मी म्हणून होईल? मी म्हणून होईल का? नाही, मला नम्र व्हायचं आहे. बायबल सांगतं, प्रभू समोर नम्र व्हा, तो तुम्हाला उंच करेल. जे लोक नुसता प्रार्थना करत असतील ना, पोपट पंची सारखी, देवा मला नम्र व्हायचं आहे, देवा मला नम्र कर. मला सांगू द्या, मला स्पष्ट सांगू द्या, आम्हाला स्वतःला हंबल करायचं आहे. स्वतःहून आम्हाला नम्र बनायचं आहे. परमेश्वर तुम्हाला नम्र नाही करत. तुमची इच्छा पाहिजे, परमेश्वर आम्हाला नम्र बनव, परमेश्वर आम्हाला नम्र बनव. आणि ते मी निर्णय घ्यायला पाहिजे, ते परमेश्वर आमच्या जीवनात काम करतो. परमेश्वर बळजबरी करत नाही. आम्ही जे सुरुवातीला पाहिलं, पवित्र आत्मा, तो हिटलर नाही, तो तानशा नाही. पवित्र आत्मा पाहुणा आहे. पवित्र आत्म्याला पाहुणा आहे. त्या पवित्र आत्म्याला म्हणायला पाहिजे, पवित्र आत्मा मी स्वतःला नम्र बनवत आहे. पवित्र आत्माच होती, तुम्ही मला मदत करा, मला नम्र बनायचं आहे. उपवास आणि प्रार्थनेचा प्राथमिक उद्देश
स्वतःला नम्र करण्यासाठी. कुणी एखादं वचन वाचलेलं आहे का हो, ज्याच्यामध्ये लिहिलेलं आहे उपवास आणि प्रार्थना लीन आणि नम्र करण्यासाठी. उपवास आणि प्रार्थना जुन्या काळातलं एक वचन आहे. कुणाला माहित आहे? कोण कोण बायबल पाहिला? बायबल कोणाकोणाला आहे सांगा? बायबल कोणाकोणाला आहे? स्वतःचं बायबल. फॅमिलीतला एक ब्रश नव्हे. दादा ब्रश घासून झाला असते की मला. अरे लवकर आवर, आई पण ब्रश घासायचा आहे. एक बायबल असणारे सांगा घरात? एक बायबल. आमच्या घरात 4 लोकात 12, 14, 15 बायबल असतील मला वाटते. आमच्या लेकरांना पण पाठ झाले. हे ते नाही ते बायबल आण. प्रत्येकाचं ब्रश वेगळा आहे ना. कोल्हापूरमध्ये प्रत्येकाचे ब्रश वेगळे आहे. बाबा मिरजेचं काय मला माहित नाही. बाळासाहेब मिरजेतले लोक ब्रश एकच वापरतात काय? कॉमन आहे? हा अनेक आहेत म्हणतात. बाळासाहेब म्हणतात अनेक आहे. घरात खरोखर प्रामाणिकपणा सांगा, एकच बायबल आहे? कोणाकोणा घरात एकच बायबल आहे? हात वर करा. 4 विकत आणायचे 4 लोक असतील तर. ब्रश वेगवेगळा, बायबल मात्र एक. ब्रश चालतोय का दादा? तुमचं झालं असेल तर मला द्या. पप्पा म्हणणार अरे आवर, किती वेळ घासतोयस, दे मला. असं आहे. बायबल वैयक्तिक पाहिजे. आज बायबल जर तुमच्या नसेल, ह्या रविवारच्या आधी बायबल कुठनं पण विकत आणा, पण बायबल घेऊन चर्चला जा. पाळकसाहेबांना दाखवा, पाळकसाहेब माझा ब्रश सेपरेट आहे म्हणा. कुठं पण जाताना प्रार्थनेला बायबल बरोबर ठेवा. माझी बायबल आणि डायरी मी खूप जपतोय. बायबल कुठं पडू देत नाही. पैसे पडल्याला चालतंय पण बायबल पडू देत नाही. मला सांगू द्या, बायबल वाचा प्रिया. बायबलमध्ये एक वचन आहे, इस्रायलचं पुस्तक 8वा अध्याय 21 वचन. बायबल असेल तर काढा. उद्या बायबल घेऊन यायचं. बायबल नाही आणलेला ना बसू देऊ नका, घरला पाठवा. चालतंय? कोण कोण जॉन दादाला हात दाखवा. उद्या मी बायबल घेऊन येणार म्हणा. दाखवा, हात दाखवा. कोण कोण मान्य करतं? नाही म्हणतात बाबा. त्याच्यापेक्षा त्यांनाच उद्या बोलू नका म्हणतील लोक. तसं तर हात वर करा. ह्या बाबाला उद्या बोलू नका, तसं तर हात सांगा त्यांना. उद्या दुसरीकडून कुठं जातो. कोण कोण उद्या बायबल आणणार? आपला हात वर करा. उद्या बायबल आणायचं. येस. एजऱ्याचे पुस्तक 8वा अध्याय 21 वचन. मग मी अहोवा नदीतीरी उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा, असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. जुन्या करारामध्ये सर्व माझ्या मागून वचन बोला. एजऱ्या 8:21 लिहून घ्या. एजऱ्याचं पुस्तक 8वा अध्याय 21 वचन. सर्वांनी म्हणा, मग मी. बोलायला सांगा की राव, बोलतच नाही लोक. बोला बोला. मग मी. हां असं जरा बोलायला पाहिजे बघा. मग मी अहोवा नदी तीरी उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे. देवासमोर दीन व्हावे आणि आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या सर्व धनासाठी बिन धोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा, असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे. उपवास प्रार्थना. उपवास प्रार्थनेचा प्राथमिक पहिला उद्देश स्वतःला तोडण्यासाठी. शेजारच्या व्यक्तीला सांगा, उपवास आणि प्रार्थनेचा प्राथमिक उद्देश स्वतःला कमी करण्यासाठी म्हणा. बोला बोला बोला, लाजू नका. बोलून घ्या. संधी मिळाली तर बोलून घ्या. नंतर बोलायला गेला की भांडणं लागतात. आत्ता बोलून घ्या. शेजारच्या सांगा, उपवास प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी.
उपवास प्रार्थना स्वतःला लीन करण्यासाठी आहे ना, वचनात आहे ना. ते पाळक साहेब सोडणार नाहीत मला. बाबा वचनांना शिकवलं नाहीस तू, मला म्हणतील. हालेलुया, हालेलुया. उपवास प्रार्थनेचा प्राथमिक उद्देश स्वतःला नम्र करण्यासाठी. पहिलं पाप कोणी सांगू शकतं का हो? पहिलं पाप कुठलं घडलं? पहिलं पाप काय, त्या हवेच्याच मागं सारखं लागता. कायम दिसली की हवा. पहिलं पाप. त्याच्या पण मागं जावा. काईन, हाबेल, हवा, बाज झालं. पहिलं पाप कोणी सांगू शकतं? आम्ही गाणं म्हणतो. कुठलं गाणं? नाही, ते नाही. गरुडा जैसे उडूया, देवाच्या शक्तीने नाचूया. सर्वांना उभा राहा जागेवर. जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित सांगत नाही तोपर्यंत मी असं उलटवणार, बसवणार, सगळं करणार. हा, सर्व म्हणा. देवाच्या शक्तीने नाचूया. बरोबर आहे ना? गरुडा जैसे उडूया, देवाच्या शक्तीने उडूया. गरुडा जैसे उडूया, देवाच्या शक्तीने उडूया. उडूया, 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 उडूया. भावा लोक म्हणतात ड्रम पाहिजे तर आम्ही नाचणार. हा, जरा तयार आहात? हालेलुया. माझा प्रश्न मी सोडलेला नाही आहे. मी प्रश्न सांगत आहे, तुम्हाला लक्षात यावं कोणतं पाप पहिला घडलं, म्हणून मी तुम्हाला क्ल्यू देत आहे गाण्याच्या द्वारे. हा, येस. चला तयार आहात सर्वजण? गरुडा जैसे उडूया, देवाच्या शक्तीने उडूया. गरुडा जैसे उडूया. सर्वजण देवाच्या शक्तीने उडूया. उडूया, 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 उडूया. नाचूया, 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 नाचूया. बस बस बस. थँक्यू, 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 थँक्यू. बरं सांगा आता सांगा. क्ल्यू दिली त्यासाठी मी तुम्हाला उभा केला. पहिलं पाप कोणतं घडलं? आपण उपवास प्रार्थनेचा उद्देश बघत आहोत, स्वतःला नम्र करण्यासाठी, लीन करण्यासाठी. पहिलं पाप बोला ब्रदर. हा, इकडं घमंड आलं आणि तिकडं लुसिफर आलं. लुसिफरला काय आलं? म्हण काय आपल्याला? गर्वाचं घर कुठं? तो देवाच्या सानिध्यामध्ये देवाची आराधना करणारा करूब होता. देवाची आराधना करत होता. तो म्हणाला, त्याला गर्व आला. तेच आपण खाली बसूया. आपल्या त्याला गर्व आला, त्याला प्राईड आला. लुसिफरला प्राईड आला. ज्याला गर्व आला त्याला काय केलं परमेश्वरनं? त्या बागेच्या आधी वरून त्याला खाली फेकलेलं होतं. ऑलरेडी तो होता. उत्पत्तीमध्ये देवाचं वचन सांगतं, भूतलावर सर्वत्र पाणी होतं आणि त्या जलनिधीवर ज्यावेळी देवाचा आत्मा फिरला त्यावेळी देव बोलला. अंधार होता, देव बोलला प्रकाश हो, प्रकाश झाला. प्रिय, त्याच्या आधी त्या सैतानाला वरून टाकलेलं होतं. उपवास प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी. सर्वांनी म्हणा शेजारच्याला, उपवास प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी. लूक याचं पुस्तक 14वा अध्याय 11 वचन सांगतं, जो कोणी आपल्याला उंच करतो तो नीच केला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नीच करतो तो उंच केला जाईल. जो स्वतःला उंच करतो, जो कोणी स्वतःला आपल्याला उंच करतो
तो नीच केला जाईल, जो आपणाला नीच करेल तो उंच केला जाईल. महात्मा गांधींना डोंगरावरचं प्रवचन आवडलं होतं आणि त्या वचनामध्ये आहे, मत्तेच पुस्तक 5 अध्याय 3 वचन सांगतं, जे आत्म्याचे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. जे दीन नम्र ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. येशू म्हणाला, बाळकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण स्वर्गाचं राज्य यांच्या सारख्यांचं आहे. ते आज भांडतात आणि उद्या सकाळी एक होतात. ते आत्ता भांडतात, अर्धा तासानं सोडतात. आम्ही आमच्या शेजाऱ्याबरोबर गेले 25 वर्ष बोललेलं नाही. लोक, समजणारी लोक, लहान लेकरं सोडतात आणि उद्या खेळायला जातात. आम्ही आमच्या पाहुण्याबरोबर 15 वर्ष बोललेलं नाही. असं ब्रदर झालं, ते लोक बेकार आहेत, त्याच्यामुळे आम्ही त्याच्याशी बोलत नाही. मी जगातलं नाही सांगत, ख्रिस्ती लोकांचं सांगत आहे. बायबल सांगतं, जे आत्म्याचे दीन ते धन्य, जे आत्म्याचे दीन, जे हंबल नम्र ते धन्य, स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये आनंद आहे. बाप्तिस्मा घेतला, आमचं तारण झालं, प्रत्येक जण स्वर्गात जाणार, प्रत्येक जण स्वर्गात जाणार, नो डाऊट. ज्यांनी पाण्याने बुडून बाप्तिस्मा घेतला, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा ज्यांचा झाला, ते स्वर्गात जाणार. परंतु भूतलावर स्वर्गाचं राज्य आहे, त्या स्वर्गाच्या राज्याचा आस्वाद ते घेऊ शकणार नाहीत जर नम्र नसतील तर. उपवास प्रार्थनेने स्वतःला तुडवा, स्वतःला तोडा, स्वतःला नम्र करा. एजरा 8:21 सांगतं, उपवास प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी. 4था उद्देश आपण पाहत आहोत. याकूब 4:10 सांगतं, प्रभू समोर नम्र व्हा. सर्वांनी म्हणा, प्रभू समोर नम्र व्हा. आपल्या शेजारच्या व्यक्तीला सांगा, प्रभू समोर नम्र व्हा, तो तुम्हाला उंच करेल. आपला हात घेऊन दाखवा, प्रभू समोर नम्र व्हा. उजवा हात आणला असेल तर मला हात करून दाखवा, मी उजवा हात घेऊन आलोय. हां, प्रभू समोर नम्र व्हा, तो तुम्हाला उंच करेल म्हणा. मला दाखवू नका हो, शेजारच्या व्यक्तीला दाखवा. प्रभू समोर नम्र व्हा, नम्र व्हा, तोच प्रभू तुम्हाला उंच करेल म्हणा. तुमचं तुम्ही उंच होणार नाही म्हणा. उपवास प्रार्थना लक्षात येत आहे का? उपवास प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी. मोठ्यानं बोला, उपवास प्रार्थना. मिरजेचा आवाज नाही बाबा बरोबर. आमच्या कोल्हापूरच्या लोकांचं ऐकणार आहे तुम्ही? ऐकणार आहे? कोल्हापूरचे लोक बोला, उपवास प्रार्थना. बघा एवढीच आहेत पण आवाज तुमच्यापेक्षा जास्त आहे. रॉबिन दादा, तुमच्यासारखा आवाज नाही बाबा. रॉबिन दादा कसा देवाची आराधना, काय आवाज. बघूया रॉबिन दादाचा आवाज जास्त आहे का तुमचा आवाज जास्त आहे? रॉबिन दादाची गल्ली आहे. अरे वा, गल्लीत अभिषिक्त लोक परमेश्वर ठेवलेले आहेत. त्यांच्याकडून शिका देवाची वर्शिप कशी करायची, शिकून घ्या प्रियानो. सर्व मोठ्यानं बोला, उपवास प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी. कोणाकोणा नम्र व्हायचं आहे प्रामाणिकपणे सांगा. आज देवाचा आत्मा माझ्याशी बोलत आहे ब्रदर, आरसा दाखवत आहे. हा माझा निरोप नाही, ही डायरी आहे ना, अशी भरलेली आहे. माझी मिसेस मला नेहमी म्हणते, अहो तुम्हाला संदेश करायची काय गरज लागते, तुम्ही उभारला की देवाचा आत्मा तुम्हाला चालवतो. मी इकडे तिकडे भटकू नये म्हणून मी बरोबर तिथं बोलत असतो. देवाच्या आत्म्याला आज तुम्हाला उपवास आणि प्रार्थनेचा उद्देश समजावून सांगायचा होता. जी खडकाळ जमीन आहे, जी उंचवट्याची जमीन आहे, ज्या आध्यात्मिक जीवनाला डबरा पडलेला आहे, त्या सर्व जमिनींना परमेश्वर मशागत करत आहे आणि त्याच्यामध्ये तो पेरणार आहे. स्वर्गाचं राज्य मोहरीच्या दाण्यासारखं आहे. तो परमेश्वर त्याचं राज्य तुमच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहे. म्हणून प्रियानो, उपवास प्रार्थना करून स्वतःला नम्र करा. तुम्ही आशीर्वादित होणार, तुम्ही आशीर्वादित होणार. हो, कोणी स्वीकारतं का? कोणी म्हणतं का मी आशीर्वादित होणार? बोला परमेश्वराला, परमेश्वर मी स्वतःला नम्र करणार.
मी करणार म्हणा, मी स्वतःला नम्र करणार आणि येशू तू मला उंच करणार. काही लोकांना लय उंच व्हायला आवडतं, उंच व्हायला आवडतं. काय पण किती पण काही प्रयत्न करू दे, ते उंच होत नाही. पण जे लोक नम्र असतात त्यांना परमेश्वर उकिरड्यावरून उचलून राजाच्या पंक्तीच बसवतो. तशा व्यक्तीमधला मी एक व्यक्ती आहे. तुमची घरं, तुमचं सगळं देवानं खरोखर सुंदर दिलेलं आहे. आमच्या घरामध्ये इकडून पाणी यायचं आणि तिकडून पाणी जायचं आणि आम्ही फरशीवर बसलेलं असायचं. मला सांगू द्या प्रियानं, परमेश्वर तो नम्रपणा बघत होता आणि परमेश्वरानं सगळं काय दिलं. धन्य त्या येशूला. आपला हात स्वर्गाकडे करूया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया. जे आई वडील दिले असतील त्याबद्दल धन्यवाद द्या. जे घर दिलं असेल त्याबद्दल धन्यवाद द्या. जे पाळक दिले असतील त्याबद्दल धन्यवाद द्या. जी मंडळी दिली असेल त्याच्याबद्दल धन्यवाद द्या. जी गाडी परमेश्वराने दिली असेल त्याबद्दल धन्यवाद द्या. जे शिक्षण परमेश्वराने दिले असेल त्याबद्दल धन्यवाद. स्वर्गाला हात करून द्या. येशू धन्यवाद, मला तू आशीर्वादित केलेला आहेस. हो परमेश्वर बघत आहे, येशू स्वर्गातून बघत आहे. हात हलवून येशू म्हणा, येशू धन्यवाद, तुम्हाला सर्व काही दिलेलं आहेस. पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 6वं वचन म्हणतं, आणि वेळ कमी आहे. यास्तव देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हाला उंच करेल. सर्वांनी मोठ्यानं बोला. जेवढी ताकद आहे ना तेवढ्या ताकदीने बोला. उपवास व प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी. अजून मोठ्यानं, उपवास आणि प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी. मला सांगू द्या, जर देवाचा रेमा वर्ड म्हणून जर तुम्ही आज हे वचन स्वीकारता, देव साध्या पद्धतीने बोलत आहे. हो, काहीतरी असं सखोल मोठं प्रगटीकरणाची उदाहरणं असू देत, हे असं नाही. देव साध्या सिंपल भाषेमध्ये बोलत आहे. तुमचे आशीर्वाद तुमच्या हातामध्ये आहेत. तुमची उपवास प्रार्थना तुमची परिस्थिती बदलू शकते. तुमची उपवास प्रार्थना तुम्हाला सामर्थ्य देऊ शकते. तुमची उपवास प्रार्थना, तुमची प्रार्थना उधोलोकी पोचू शकते. तुमची उपवास प्रार्थना, ज्या दुष्ट आत्म्यामध्ये तुमचं जीवन असेल ते प्रत्येक दुष्ट आत्मे तोडले जाऊ शकतात. त्या दुष्ट आत्म्याने बांधलेल्या जुवाच्या दोऱ्या, जुवाच्या साखळ्या, दुष्टतेच्या बेड्या येशूच्या नावामध्ये तुटू शकतात. ती उपवास प्रार्थना तुम्हाला नम्र बनवते. त्याच वचनात सांगतं एजरा 8:21, आमच्या मुलाबाळांसाठी आम्ही प्रार्थना करायची आहे. वचन काय सांगतं, मग मी अव्वा नदी तीरी उपवास करण्याचे जाहीर केले. त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे. सर्वांना म्हणा, दीन व्हावे. आणि आम्हासाठी, म्हणजे स्वतःसाठी, आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या सर्व धनासाठी बिन धोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा. आमची मुलं बाळं, आमचं धन, आमचं सगळं जर आशीर्वादित व्हायचं असेल ना, तर आम्ही उपवास प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्यांना सैतानाकडून धोका आहे. तुमच्या मुलाबाळांना सैतानाकडून धोका आहे. तुमच्या पैशाला धोका आहे. तुमचं जे काय आहे त्या सर्व गोष्टीला, सर्वस्वासाठी बिन धोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा. हो प्रभू, माझी मुलं बाळं, लेकरं, माझा व्यवसाय, माझं कुटुंब, माझं सर्वस्व मी उपवास आणि प्रार्थनेनं झाकतो. तुझ्या रक्ताखाली मी आणतो. त्या सैतानाकडून बिन धोक्याचा मार्ग प्राप्त व्हावा. उपवास प्रार्थना 5वी गोष्ट बघत आहे, आम्हासाठी. सर्वांना म्हणा, उपवास प्रार्थना माझ्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या धनासाठी, बिन धोक्याचा मार्ग प्राप्त होण्यासाठी. 6वा मुद्दा बघून आपण थांबूया प्रियानो. उपवास प्रार्थना प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी. कोणाकोणा वाटतं माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळायला पाहिजे? प्रत्येकाला वाटतं. कोणाकोणा वाटतं माझ्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळालं तर चालतं? प्रीती सिस्टर स्टेजवर येतील. कोणाकोणा वाटतं माझी प्रार्थना नाही ऐकलं तरी चालेल देवानं? कोणाच वाटत नाही? कोणाकोणा वाटतं सांगा,
माझी प्रार्थना ऐकली जायला पाहिजे. येशूला सांगा, माझी प्रार्थना येशू तू ऐकणार आहेस. कोण कोण येशूला बघत आहे आता? मी तर बघत आहे बाबा. रॉबिन ब्रदर, जर आपलं लक्ष तिकडे लावा. दिसत आहे तुम्हाला येशू? पित्याच्या उजवीकडे येशू दिसत आहे का? आत्मिक नेत्राने बघा, डोळ्याने दिसणार नाही. हा, हात करा येशूला. रॉबिन दादा नाही, मी बघत आहे बा. हात हलवा, हलवा रॉबिन दादा. येशू, माझी प्रार्थना ऐक. बायबल सांगतं, ज्या ठिकाणी दोघी किंवा तिघी माझ्या नावाने आहेत, येशू म्हणतो मी त्या ठिकाणी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वांनी म्हणा, उपवास आणि प्रार्थना. आत्ता जरा मिरजेचे लोक वाटत आहेत बाबांनो, मस्त आता म्हणालेत. उपवास प्रार्थना, प्रार्थनेचे उत्तर मिळण्यासाठी. शेजारच्या विचारा, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही का हो? विचारा विचारा, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं की नाही? मिळालं नसेल तर आता मिळणार म्हणा, उद्या मिळणार म्हणा. उद्या तुम्ही उपवास प्रार्थना करा आणि उद्या आशीर्वादित व्हा म्हणा. हो, मी देवाचं लेकरू म्हणून तुमच्यावर भविष्यवाणी करतो म्हणा. बोला बोला, भविष्यवाणी करा. हो, परमेश्वर तुमच्या उद्या प्रार्थनेचं उत्तर देणार म्हणा, पण उपवास प्रार्थना करा म्हणा. सांगा सांगा शेजारच्या ना, कोण कोण ट्रायल करणार? उद्या संध्याकाळी या ठिकाणी मी येऊपर्यंत तुमच्या साक्ष असेल. कोणी स्वीकारतं का येशूच्या नावामध्ये? हो, कोणी स्वीकारतं का हो? उद्या या ठिकाणी भक्ती चालू होण्याच्या आधी, मीटिंग चालू होण्याच्या आधी ती साक्ष तुमच्या हातामध्ये असेल आणि तुम्ही ब्रदरना येऊन सांगाल, ब्रदर माझी साक्ष घ्या, मी उद्या उपवास प्रार्थना केली आणि माझ्या स्वर्गीय पित्यानं माझी प्रार्थना ऐकली. काही लोकांना फोन कॉल येणार आहेत येशूच्या नावामध्ये. तुमचे रखडलेले कामं मोकळे होत आहेत. हो, तुमच्या सर्व गोष्टीवर प्रभू येशू कृपा करायला तयार आहे. ती किल्ली मात्र स्वतः जाऊन घ्या, स्वतः जाऊन घ्या. सर्वांना म्हणा, उपवास प्रार्थना, प्रार्थनेचे उत्तर मिळण्यासाठी. स्तोत्र 35 अध्याय 13 वचन वाचूया. फास्ट जाऊया आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. मी कुणालाही जास्त वेळ थांबवणार नाही. स्तोत्र संहिता 35 अध्याय आणि 13 वचन आपण वाचूया. मी तर त्यांच्या आजारात गोंडपाट नेसत असे, मी उपवास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे, माझी प्रार्थना माझी पदरी परत आली. सर्वांनी आपण माझ्या मागून म्हणा, ते आजारी असता मी तर गोंडपाट नेसत असे, मी उपवास करून आपल्या जीवाला क्लेश देत असे, माझी प्रार्थना माझ्या पदरी परत आली. पदर ज्याने ज्याने आणलं त्याने आपला पदर पसरा. देवाला म्हणा, देवा माझी प्रार्थना माझ्या पदरी आणू द्या. बोला बोला पसरून. तो येशू जिवंत आहे, तो मिराकल करणारा परमेश्वर आहे. त्या पदरामध्ये प्रार्थनाचे उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. वचन सांगतं, मी नाही सांगत. वचनाचा दावा करायला पाहिजे. येशू तुझंच वचन आहे, बायबलचं वचन आहे. उपवास प्रार्थना केल्यानंतर आमची प्रार्थना आमच्या पदरी येते. एजऱ्या 8:23 काय म्हणतं बघा. यास्तव आम्ही उपवास करून आपल्या देवाची प्रार्थना केली आणि ती त्याने ऐकली. एजऱ्या 8 मगाशी आपण 21 पाहिलं, आता 23 बघालोय आपण. यास्तव आम्ही उपवास करून आपल्या देवाची प्रार्थना केली, ती त्याने ऐकली. ती त्याने ऐकली. कुणाकोणाला अंतःकरणापासून सांगा की माझी प्रार्थना ऐकली जायला पाहिजे. परमेश्वर तयार आहे. जेव्हा वचन होत होतं, मी बघत होतो सैतानाचे दुष्ट आत्मे तुमच्या आध्यात्मिक जीवनातून निघून जात होते. रिबेलियन स्पिरिट. काही लोकांनी कित्येक दिवस बायबल वाचलेलं नाही. विश्वासणारे लोकांविषयी मी बोलत आहे, इथं हजर असणाऱ्या लोकांविषयी बोलत आहे. आपला हात करून सांगा जर ते तुम्ही असाल. कित्येक दिवस मी बायबल वाचलेलं नाही. प्रामाणिकपणे देव तुम्हाला आज आशीर्वादित करायला तयार आहे. आज तो निर्णय घ्यायचा आहे. बायबल वाचणं म्हणजे देव आमच्याशी बोलतो. प्रार्थना करणं म्हणजे देवाशी बोलणं आहे. सैतान
त्याच्यापासून तुम्हाला परावृत्त करत आहे. वाचू नको बायबल, प्रार्थना करू नको. प्रिय प्रार्थना थांबवू नका. प्रार्थना विश्वासणाऱ्या जीवनाचा श्वास आहे. बायबल वाचणं, देव तुमच्याशी रोज बोलायला तयार आहे. गरज आहे. कित्येक लोकांच्या बायबलवर धुळा आहे. मी अंधाधुंद नाही सांगत, देवाचा आत्मा सांगत आहे की जे बंड करणारे आत्मे उडून गेलेले आहेत. वचन ऐकत असताना जे रिबेलियन स्पिरिट आहेत, अनटिचेबल स्पिरिट आहेत, बायबल काढतोय पण समजत नाही, वाचायची इच्छाच होत नाही, ते स्पिरिट वचन ऐकता ऐकता निघून गेलेले आहेत. आज देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर फ्लो होत होतं. वचन ऐकता ऐकता तुमची बंधनं सैतानाची तुटलेले आहेत. देवाच्या वचनाच्या द्वारे, देवाच्या सामर्थ्याच्या द्वारे, देवाच्या अभिषेकाच्या द्वारे. 4 टप्पे आम्हाला करायचे आहेत. 3 टप्पे देव करणार. शेजारच्या सांगा, 4 पायऱ्या तुम्हाला चढायच्या आहेत. 3 पायऱ्या परमेश्वर तुमच्यासाठी करणार. 7 टप्पे बघूया आणि थांबूया. एक वाक्यामध्ये आहे, मी जास्त वेळ घेणार नाही. आपण आपल्या जागेवर उभा राहूया. 4 टप्पे आम्ही समजावून घेऊया. आम्ही पाहत आहोत, आम्ही उपवास प्रार्थनेचा पहिला उद्देश पाहिला, उधोलोकी आमचा आवाज ऐकू जाण्यासाठी. उपवास प्रार्थना सैतानाच्या दुष्टतेच्या बेड्या तोडण्यासाठी, सैतानाच्या जुवाच्या दोऱ्या तोडण्यासाठी. उपवास प्रार्थना स्वतःच्या शरीरासाठी. उपवास प्रार्थना स्वतःला नम्र करण्यासाठी, लीन करण्यासाठी. उपवास प्रार्थना आम्हासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या सर्व धनासाठी, आमच्या सर्वस्वासाठी. उपवास प्रार्थना प्रार्थनेचं उत्तर जर मिळत नसेल, त्या प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी उपवास आणि प्रार्थना करून आम्हाला झटून परमेश्वराकडे जायचं. आज परमेश्वर 4 टप्पे तुमच्यासाठी करायला तयार आहे. 4 टप्पे तुम्हाला करायचे आहेत. तुम्ही करणार? तुम्ही करणार नाही? 4 टप्पे, 4 पायऱ्या तुम्हाला चढायच्या आहेत. 4 पायऱ्या चढल्यानंतर इथं लिफ्ट असणार. त्या पुढच्या 3 पायऱ्या परमेश्वर तुम्हाला उचलून घेऊन जाणार. हालेलुया, हालेलुया. आज कोण कोण प्रभू समोर नम्र व्हायला तयार आहे? 4 पायऱ्या, नीट लक्ष द्या. पहिली पायरी, पहिला टप्पा. सर्वांना म्हणा, पहिला टप्पा दीन झाले पाहिजे. मोठ्यानं बोला, पहिला टप्पा दीन झाले पाहिजे, नम्र झाले पाहिजे. दुसरा टप्पा प्रार्थना करणे, प्रार्थना करणे. आणि देवाच्या प्रार्थना करून आम्ही, पहिला टप्पा आहे दीन होऊन आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. स्वतःला दीन होऊन, पहिला टप्पा. समजला? अवघड आहे. दीन होऊन आम्ही देवावर प्रार्थना करायचा. दुसरा टप्पा, देवाच्या दर्शनासाठी सदा आतुर पाहिजे. योहान 7:37 सांगतं, जो कोणी ताणलेला असेल त्यानं माझ्याकडे यावे आणि ते जीवनी पाणी प्यावे. ज्याला ताणच नाही, ज्याला देवाचं दर्शन नको आहे, ज्याला परमेश्वर नको आहे, ज्याला पवित्र आत्मा नको आहे, त्याला परमेश्वर बळजबरी नाही करत. येतोस चर्चला, ये. धंदा शोधून देतोस, दे. उपवास करतोस, कर. पण त्याच्या जीवनामध्ये काम होत नाही. काय तुम्हाला त्याची ओढ आहे? ज्या परमेश्वरानं तुम्हाला स्वतःचं बहुमूल्य रक्त देऊन त्या येशूनं तुम्हाला विकत घेतलेला आहे. तुम्ही स्वतःचं नाही, कुणीतरी त्याचा मोबदला दिलेला आहे. कुणीतरी तुम्हाला कुठून तरी विकत घेतलेला आहे. आम्ही जगात होतो, पापात होतो, रंजलेलं होतो, शापात होतो. येशू ख्रिस्तानं त्याच्या रक्ताचं मोल देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतलेला आहे. त्या रक्ताचं मोल विसरू नका. त्या देवाच्या दर्शनाविषयी आतुरता पाहिजे, उत्साही पाहिजे, उत्साही पाहिजे. नाही तर देवाचा सेवक येतोय, 1.5 तास मी या ठिकाणी बसलो होतो. ब्रदर, मी उद्या टायमिंगला येणार, टायमिंगला जाणार. मला 2 लोक असतील तरी चालतील, पण देवाचा आदर आम्ही करायचा. आम्हाला आतुरता पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे. देवाचा निरोप आमच्यापर्यंत येतो. आम्ही 8:30 वाजल्या नाहीत, कुठं जातात? नेहमीच्या प्रार्थना आहेत.
उद्याची प्रार्थना वेळेमध्ये सुरू होईल. देवाचा ताजा निरोप ऐकण्यासाठी आम्ही उत्साही पाहिजे. देवाच्या आत्म्यानं सकाळी गुडघ्यावर 1.5-2 तास बसल्यानंतर एक संदेश परमेश्वराच्या आत्म्यानं दिलेला आहे. देवाला मी धन्यवाद देत होतो, देवा उद्या मला काय यांच्याशी बोलायचं आहे, तुझा आत्मा दाखवू दे. 2-2 तास गुडघ्यावर घालवल्यानंतर देव हळूवारपणे पवित्र आत्मा बोलतो की उद्या तुला हे बोलायचं आहे. आणि उद्याचा संदेश प्रॉफेटिक संदेश आहे, तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा संदेश आहे. त्याच्यामुळे देवाच्या दर्शनाविषयी आम्ही उत्सुक पाहिजे. प्रार्थना आम्ही उत्सुक पाहिजे. चर्चला जायचं आहे, 10:30 भक्ती आहे, 10:15 मी चर्चला जाणार. कारण माझा येशू तिथे येतो आणि मी जातोय 12ला, मी जातोय चर्च सुटल्यावर, मी जातोय ख्रिसमसला, मी जातोय झावळ्याचा रविवार आहे, मी जातोय गुड फ्रायडेला. आम्हाला दर्शन, आम्हाला उत्सुकता पाहिजे. पहिली गोष्ट, दीन होऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. सर्वांनी म्हणा, आम्ही दीन होऊन प्रार्थना केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, आम्ही देवाच्या दर्शनासाठी आतुरता पाहिजे, त्याच्या दर्शनाविषयी आम्हाला उत्सुकता पाहिजे. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, दीन होऊन प्रार्थना केली पाहिजे. दुसरा टप्पा, देवाच्या दर्शनाविषयी सदा आतुर पाहिजे. परमेश्वरा, मी चर्चला जाणार, माझ्या सेवकाच्या मुखाच्या द्वारे तू माझ्याशी बोल, वचनाच्या द्वारे तू माझ्याशी बोल, स्तुती आराधनेच्या द्वारे तू माझ्याशी बोल, साक्षीच्या द्वारे तू माझ्याशी बोल. आम्ही उत्साहित असणं गरजेचं आहे. बायबल म्हणते तुम्ही उष्ण नाही आणि तुम्ही गार पण नाही, तुम्ही कोमट आहात. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ओकून टाकलं जाणार. आम्ही उत्साहित असणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, पहिला टप्पा दीन झालं पाहिजे, दीन होऊन प्रार्थना केली पाहिजे. दुसरा मुद्दा, देवाच्या दर्शनासाठी आम्ही नेहमी आतुरतेने उत्साहित असणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा, पहिला टप्पा आम्ही दीन झालं पाहिजे. दुसरा मुद्दा, प्रार्थना केली पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, देवाच्या दर्शनाविषयी आतुरतेनं उत्साहित असणं गरजेचं आहे. नाही मीटिंग आहे, सेवक कुठं जातो आणि मीटिंग भरवलेले कुठं जातात. मी आशीर्वादित होत होतो, ब्रदर देव प्रॉफेटिक वर्शिपसाठी तुम्हाला बोलवत आहे. प्रॉफेटिक वर्शिपसाठी. वर्शिपमध्ये सैतानच्या साक्या धडधा पण त्या जुवाच्या द्वारा ठप तुटणार. प्रॉफेटिक वर्शिप. माझ्या भावानं सांगू द्या, प्रॉफेटिक म्युझिक आहे, म्युझिक. प्रत्येक ड्रमचा एक ठोका एक दुष्टात्मा उडत जाणार. देवा प्रत्येक ड्रम सेटवर मारेल एक स्टिक प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या एक दुष्टात्मा निघून जाणार. प्रॉफेटिक म्युझिक आहे. जे कीबोर्ड प्ले करू देत भाऊ, म्युझिक प्रॉफेटिक आहे. मी प्रार्थना करणार, त्याशिवाय मी कीबोर्डवर उभारणार नाही. मी प्रार्थना करणार, त्याशिवाय ड्रमवर उभारणार नाही. कारण अनॉइंटिंग देवाचा आहे, देवाचं सामर्थ्य आहे. मला सांगू द्या परमेश्वर सर्वांच्या जुवाच्या दोरा तोडणार. एलिया का अलिशा? वाजंत्री आणा म्हणला. कोण म्हणला? अलिशा म्हणाला वाजंत्री आणा. अलिशा प्रॉफिट. अजून आम्हाला दूधच पाहिजे. दूध गडबडीत पिलं बास, फिनिश. जेवणात हाडं पाहिजेत. आध्यात्मिक जडांना आम्हाला कवा मिळणार, कवा आम्ही खाणार? दीन झाला पाहिजे. दुसरा टप्पा प्रार्थना केली पाहिजे. तिसरा टप्पा देवाच्या दर्शनाविषयी आतुरता पाहिजे, त्याच्या दर्शनाविषयी उत्साहित पाहिजे. चौथा मुद्दा, आपल्या दुष्ट मार्गापासून स्वतः परावृत्त झालं पाहिजे. चौथा टप्पा, स्वतःला स्वतः नम्र करा, स्वतः प्रार्थना करा. नाही तर ताई तू खा तू खा तूप आणि मला इथे रूप होईल. माझ्यासाठी मला प्रार्थना करायला पाहिजे.
त्या व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये तुम्ही आहात. लोक फसवतात. प्रार्थना विनंती टाकतात चर्चा ग्रुपवर, लोकांना टाकतात. त्यांची प्रार्थना असते ना, आम्हाला समजतं त्यांची प्रार्थना असते. रॉबिन दादाला लोक टाकतात, आम्हाला टाकतात. पण तुम्हाला काय माहिती आहे, ते प्रार्थना करतात तुमच्यासाठी. हात लगेच येतो, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझी एक्झाम आहे. लगेच लगेच अंगठा तयार असतो, लगेच हात फाट फाट. ग्रुप असला ना, फाट 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 फाट. आमच्या चर्चच्या लोकांना सांगितलं, प्रार्थना करत नाही ना, तुम्हाला कुठला हक्क नाही तो थंब टाकण्याचा आणि तुमचा हात टाकण्याचा, कारण परमेश्वर बघतो. जर प्रार्थना केली तर हात टाका. फुकटचं आपलं ते दाबायला काय जाते. आपल्या दुष्ट मार्गापासून आम्ही परावृत्त व्हायला पाहिजे. मी भांडतोय तर मी भांडणं कमी करायला पाहिजे. मला नम्र व्हायचं आहे. भांडण करणारे लोक स्वतःला नम्र करा, उपवास प्रार्थना करून. देव तुम्हाला उंच करू इच्छित आहे. देव तुम्हाला जे थांबलेले आशीर्वाद, असे देवदूत उभे असताना मी पाहत आहेत, आत्म्यामध्ये मी पाहत आहेत, जे तुमचे ब्लेसिंग्स तुमच्या रागाच्या द्वारे तुमच्या हातापर्यंत येत नाहीत. ते ब्लेसिंग तुमचे तुम्ही मिळवू शकता. आपल्या दुष्ट मार्गापासून आपण परावृत्त झालं पाहिजे. समजत आहे 4 टप्पे. पहिली गोष्ट आहे, दीन झाले पाहिजे. नीरज शांत झालं वाटतं. सर्वांनी बोला, दीन झाले पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे, देवाच्या दर्शनाविषयी आतुर असायला पाहिजे, आणि त्या दुष्ट मार्गापासून, पापापासून स्वतः परावृत्त झालं पाहिजे. आणि मग पुढचे 3 टप्पे परमेश्वर तुमच्यासाठी करणार. 4 पहिल्या चला. 4 आहेत का मोजी आपण? अरे वा, मंडपवले आहेत का इथं? अरे वा, गॉड ब्लेस यू दादा. 4 पायरीचा टप्पा आणला आहे. परमेश्वर 3 पायऱ्या तुझ्यासाठी आशीर्वादित करू. गॉड ब्लेस यू भावा. नक्की तुझ्या जीवनामध्ये परमेश्वर येशू कार्य करणार. बघा, पहिला टप्पा लीन, स्वतःला नम्र करणं. दुसरा टप्पा मी प्रार्थना करणार. तिसरा टप्पा, येशू मला तुझं दर्शन पाहिजे, मला पाहिजे तुझी भेट, मी तुला सोडणार नाही, मला भेटायचं आहे, मला तुझं दर्शन पाहिजे, मी या रविवारी तुझ्याकडे येणार. दर्शन, उत्साह पाहिजे. आणि इथं मी ठरवणार 4थ्या टप्प्यावर, मी जरा जास्त बोलते ना, मी सोडणार. मी जरा चुकीचं मोबाईलवर बघतोय ना, मी सोडणार. मी व्यसन करतोय ना, मी सोडणार. मी तंबाखू खातोय ना, मी तंबाखूची मिसरी घासतोय ना, मी सोडणार. मी सिरियल इंटरनेटवर काही चुकीचं बघतोय ना, मी सोडणार. मी सिरियल बघतोय ना, मी सोडणार. मी जगाच्या पापात आहे ना, मी सोडणार. सर्वांना मी सोडणार. येशू मी सोडणार आणि आशीर्वादित होणार. म्हणा, हात दाखवा, हात दाखवा येशूला. येशू वरून बघत आहे. माझ्याकडे बघू नका, वर बघा, इकडून काय मिळणार नाही तुम्हाला. येशू म्हणा, येशू मी स्वतः माझ्या पापापासून परावृत्त होत आहे म्हणा. आज मोठ्याने बोला, येशू 4थ्या टप्प्यावर मी अडकलेला आहे, सोडू का नको, सोडू का नको. अहो लय दिवसापासून आहे. सैतान म्हणणार, अरे काय होतंय, काय होतंय सिरियल बघितलेला, काय होतंय पिक्चर बघितल्यावर. ते शेजारचे बघत नाहीत, ती डबरात चालल्यात, ती नरकात चालल्यात, मग त्यांचं बघून तुम्ही पण नरकात जाणार आहे. काय होते, जग करते, जगात सगळीकडे प्रेम होते, आम्ही केलं तर काय होते. मुलं मुलींचं प्रेम म्हणतोय मी, जग करते. आमच्याकडे असे तरुण आहेत जे देवाच्या वचनाप्रमाणे चालतात आणि परमेश्वर उत्तमरित्या त्यांना आशीर्वादित करत आहे. सगळ्यात तरुण आणि भरलेली मंडळी आहे आणि परमेश्वर त्यांना उंच करत आहे. जगात जे चालू आहे ना, जगाप्रमाणे जर वागायला गेला की सत्यानाश झाला तुमचा. 4थी पायरी, सर्वांना म्हणा, मी माझं पाप सोडणार म्हणा आज. आणि 5व्या पायरीवरनं परमेश्वर स्वतः तुम्हाला असं लिफ्ट सारखं उचलणार. किती सुंदर आहे ना. म्हणजे मुली, तुला घर पाहिजे,
घर देतो, तुला गाडी पाहिजे तुला 4 व्हीलर देतो, तुला काय पाहिजे ते मी तुला देतो. उंच करणार परमेश्वर. तुला सरकारी नोकरी पाहिजे दिली जा, पण पहिले 4 टप्पे चढ. पुढचे 3 पायऱ्या स्वर्गात तुमची प्रार्थना ऐकली जाणार. ज्यावेळी 4थ्या पायरीवर तुम्ही येणार, तुमच्या पापाची क्षमा होणार. जे काय असेल, जे काही पाप केलं असेल, परमेश्वर पुसून टाकणार, पुसून टाकणार. परमेश्वर पुसून टाकणार. आज परमेश्वर इन्व्हाइट करताय, तुझी पापे लक्क विस्तवावून जरी असतील, या म्हणत आहे, मी सौदा करतो. ती पुसायला परमेश्वर तयार आहे, ती पुसायला परमेश्वर तयार आहे. कुणी आठवणार नाहीत, अरे हा मुलगा काय करत होता, ही मुलगी काय करत होती. जी इमेज होती, हा बाद आहे, ही मुलगी बाद आहे, हे माणूस बाद आहे, ही बाई बाद आहे, ही लोक बाद आहेत. परमेश्वर पुसायला तयार आहे. कुणाच्या स्मरणात पण येणार नाही. लोक म्हणणार, अरे चांगलाही आहे, हे चांगली लोक आहेत, ही देवाची लोक आहेत, ही येशूची लोक आहेत, हे प्रार्थना करणारी लोक आहेत. परमेश्वर तुमची पाप पुसायला तयार आहे. येशू आत्ता जसं की व्यभिचार करताना एक स्त्री सापडली, येशू म्हणाला, जे कुणी पाप पहिला केलं नाही त्यानं पहिला दगड मारा. सगळ्यांनी दगड घेतलेले, सगळ्यांनी आत्मपरीक्षण केलं, प्रत्येकाने दगड टाकला, प्रत्येकाने दगड टाकला, प्रत्येक जण आपल्या घरी गेले. येशू म्हणला, बाई कुठे गेले ते लोक जे तुला दोष देत होते. आणि येशू लिहित होता. तुमचं लिहिण्याचं आणि खोडण्याचा अधिकार येशूला आहे, आणि तो येशू तयार आहे तुमच्या पापाची क्षमा करायला. आज आज आत्ता 3रा पायरी. 4 टप्पे तुम्हाला चालायच्या, 3 पायऱ्या येशू झटकिरण करून टाकणार. स्वर्गात तुमची प्रार्थना ऐकणार, तुमच्या पापाची क्षमा करणार, आणि आमच्या देहाला देखील तो आरोग्य देणार. वचन आहे पण वेळावेळी वाचत नाही. आज कोण कोण 4 पायऱ्या चालणार, या आपले दोन्ही हात स्वर्गाकडे करूया. आपले दोन्ही हात उंच करूया. तुम्ही कोणी असा, आपले नेत्र बंद करा. हो देवाचा भविष्य वक्ता म्हणून मी असं सांगत आहे. देव तुमच्यासाठी कल्याणाच्या योजना करत आहेत. तुमचं भवितव्य परमेश्वर ब्राईट दाखवत आहे. तुमचं भवितव्य परमेश्वर ब्राईट दाखवत आहे. खूप चांगले प्लॅन आहेत तुमच्या प्रत्येकाला. हो, तुमच्याविषयी परमेश्वराकडे खूप सुंदर प्लॅन आहेत. चार पायऱ्या चढा. प्रियानो, आपल्यापर्यंत प्रत्येकापर्यंत स्पष्टपणे देवाचा निरोप आलेला आहे. आज आम्ही प्रत्येकाने ऐकलेलं आहे की आम्हाला 4 पायऱ्या चढायच्या आहेत. काय तुम्ही तयार आहात का? काय तुम्ही तयार आहात का? जर तुम्ही तयार असाल, आपले नेत्र बंद करून स्वर्गाकडे हात करा प्रियानो, कारण आम्हाला सहाय्य स्वर्गाकडून मिळतं. आम्ही प्रत्येकजण आमचे हात स्वर्गाला दाखवूया, त्या परमेश्वराला दाखवूया आणि त्या प्रभूला विनंती करूया की प्रभू, आज मी तुझ्या समोर नम्र होतो. आज मी निर्णय घेतो की ज्यावेळेस मी उपास करेन त्यावेळेस मी प्रार्थना करेन. आज मी निर्णय घेतो की मी तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असेल. जोपर्यंत तू मला दर्शन देत नाहीस तोपर्यंत मी तुझ्या सानिध्यात बसेल. आज आम्ही परमेश्वराला म्हणूया, प्रभू, जे काही मी मागील गोष्टीमध्ये आजपर्यंत, आत्ता क्षणापर्यंत जे काही पाप केलेले आहेत ती सगळी पाप मी आज कबूल करतो आणि सोडून देतो. ही 4थी पायरी मी चढण्यासाठी तयार आहे. काय प्रियानो, तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार असाल तर प्रभूला सांगा. कोणा माणूस तुम्हाला सहाय्य करणार नाही. कुठल्या माणसाला सांगून तुमच्या जीवनामध्ये बदल नाही होणार. तो परमेश्वरच तुमच्या जीवनामध्ये बदल करू शकतो. आज आम्ही त्या प्रभूला सांगूया. आज आमच्या आईला, मैत्रिणीला,
आमच्या भावांना, आमच्या शेजारपाजांना सांगण्यापेक्षा आज आम्ही त्या परमेश्वराला सांगूया की प्रभू, आज मी या पापामध्ये आहे आणि मला बाहेर पडायचं आहे. आज मी या पापाचा त्याग करतो. मी जगापासून माझी नाळ तोडतो येशूच्या नावात. आणि देव बाप्पा, आजपासून मी तुझ्यासाठी जगू इच्छित आहे. आजपासून मी तुझ्यासाठी जगू इच्छित आहे, जेणेकरून तू मला जे 3 आशीर्वाद आहेत ती तू मला द्यावेस. प्रियानो, आज तुम्ही जर तयार असाल तर प्रभूला सांगा. तो परमेश्वर तुमच्याकडे देवाचे देवदूत पाठवत आहे, जेणेकरून तुम्ही आशीर्वादित व्हा. तुम्ही आशीर्वादित व्हावं. देवाच्या आत्म्याद्वारे मी पाहत आहे डबल कन्फर्मेशन परमेश्वरानं दिलेले. ब्रदरना देखील तीच गोष्ट दाखवली आणि परमेश्वर आज आता मला देखील तीच गोष्ट दाखवत आहे की परमेश्वर स्वर्गातून तुमच्यासाठी देवदूत पाठवत आहे तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी. कारण तुम्ही आज जो निर्णय घेतलेला आहे तो परमेश्वरानं ऐकलेला आहे. आणि जो निर्णय घेतो, जो आपलं पाप कबूल करून सोडून देतो, त्याच्यावर दया होते. आणि तो परमेश्वर आता या क्षणाला तुमच्यावर दया करत आहे, तुमच्यावर दया करत आहे. प्रियानो, स्वीकार करा, स्वीकार करा. जे देवदूत आशीर्वाद घेऊन येत आहे, स्वीकार करा. या 10 मिनिटामध्ये तुमच्या जीवनाला कलाटणी मिळत आहे. या 10 मिनिटामध्ये तुमच्या जीवनाला कलाटणी मिळत आहे. कबूल करा. दोन्ही हात स्वर्गाकडे करूया. आपले दोन्ही हात स्वर्गाकडे करूया. माझा विश्वास आहे वेळ झालेला आहे. काही लोकांना भूक लागली असेल, काळजी करू नका. आध्यात्मिक भूक पहिला भागवून घ्या. फक्त 10 मिनिट, फक्त शेवटचे 10 मिनिट तुमचं जीवन बदलू शकतं. देवाचा आत्मा दाखवते प्रियाने की काही लोक कुसंगतीमध्ये आहेत, त्यांची संगत वाईट आहे. त्यांना बाहेर पडायचं आहे, व्यसनातून असेल, वाईट गोष्टीतून बाहेर पडायचं आहे, पण ते पडूच शकत नाहीत कारण ते कुसंगतीमध्ये आहेत. त्यांची संगत वाईट आहे आणि त्यामुळं ते परत गुरफटले जात आहेत. त्या गोष्टीमध्ये ते परत गुरफटले जात आहेत. आज देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे, देवाचं वचन सांगतो, कुसंगतीने नीती बिघडते. आज जर तुम्हाला स्वतःचं समर्पण परमेश्वराला करायचं आहे तर प्रियानो, त्या मित्रांना, त्या मैत्रिणींना सोडून द्या. तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू इच्छित आहे. तो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये एक आध्यात्मिक लाट आणू इच्छित आहे. तुम्ही जे काही पाप करत होता त्यातून तो परमेश्वर तुम्हाला बाहेर काढू इच्छित आहे. प्रियानो, फक्त गरज आहे तुम्ही कुसंग सोडण्याची. देवाचा आत्मा आणखीन एक गोष्ट दाखवते की चाडीचे आत्मे, चाडीचे आत्मे या ठिकाणी काम करत आहेत. प्रियानो, तुमच्यामध्ये जर चाडीचा आत्मा असेल, स्वतः कबूल करा आणि त्या बाप्पाला म्हणा की आज मी या चाडीच्या आत्म्यातून बाहेर पडते. निकेशच्या नावामध्ये निक माझ्यामधून, चाडीच्या आत्म्या निक माझ्यातून. बोला प्रियानो, तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू इच्छिते. तुमचे आशीर्वाद त्याच्यासाठी थांबलेले आहेत कारण तुम्ही जीवेच्या आत्म्यामध्ये आहात. जीवेच्या आत्म्याद्वारे तुमचं जीवन चालवलं जात आहे. देवाचा आत्मा दाखवते या ठिकाणी एक बहीण आहे. या ठिकाणी एक बहीण आहे. ती मीटिंगला यायच्या वेळी खूप जोरदार तिची भांडण झाली. घरामध्ये तिची खूप जोरदार भांडण झाले, पण तिनं या ठिकाणी आलेली आहे की मला एक आधार मिळेल, मला एक आधार मिळेल म्हणून. बहिणी, मी तुला सांगणार नाही की तू पुढे ये, तू उभी राहा, नाही सांगणार, पण देवाचा आत्मा तुला सांगत आहे परमेश्वरासमोर लीन हो. तो परमेश्वर तुला उंच करेल तुझ्या घरामध्ये. परमेश्वरासमोर लीन हो. तो परमेश्वर तुझ्या घरामध्ये असलेले हर एक भांडण तंटे तुझ्याद्वारे पूर्णपणे नष्ट करून टाकेल. तुझ्या प्रार्थनेद्वारे, तुझं देवाच्या सानिध्यामध्ये बसण्याद्वारे. धन्यवाद देते परमेश्वरा. देवपास सुंदर असा निरोप तू दिलेलेस, तुझे मी आभार मानते बाबा. आज प्रत्येक जण परमेश्वरा, प्रत्येकानं हा स्वीकारलेला आहे प्रभूजी. आज त्यांनी कबूल केलेले आहेत परमेश्वरा. देवपांची प्रार्थना तू ऐकलेलीस बाप्पा. कारण प्रभू
तू हृदय पारखणारा परमेश्वर आहेस. तू यांचं हृदय पारखलेलं आहेस बापा. प्रभू यांच्या हृदयाला, यांच्या अंतकरणाला वचन सांगत असताना जी टोचणी लागलेली आहे प्रभूचे, देवा मी तुला प्रार्थना करते बापा, जसं इंजेक्शन घेतल्यामुळे आम्हाला बरं वाटतं, ही टोचणी परमेश्वर त्यांना आशीर्वादाचं कारण ठरू दे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. प्रभूजी देवा तू कृपा कर, तू दया कर परमेश्वरा. प्रत्येकाला जी टोचणी लागलेली आहे परमेश्वरा, ती टोचणी प्रभूजी त्यांना आशीर्वादित करू दे, ते स्वतःचं जीवन बदलू दे. आणि देवपा तुला समर्पित होते, तुला समर्पित होते. धन्यवाद देते परमेश्वर, धन्यवाद देते प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभूजी. देवपा इतका वेळ झाला तरी ती तुझ्या सानिध्यामध्ये बसलेले आहेत परमेश्वर. देवपा तू त्यांना आशीर्वादित कर बापा. देवा मी तुला विनंती करत आहे प्रभूजी, आज त्यांनी जे 4 टप्पे चढण्याचा निर्णय घेतला आहे परमेश्वरा, देवपा त्याच्यामध्ये तू त्यांना सहाय्य करता हो बाबा, तू त्यांना सहाय्य करता हो परमेश्वरा. आणि देवपा होऊ दे तुझं गौरव या प्रत्येक व्यक्तीद्वारे. उद्या ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी येऊ बाप्पा, प्रत्येकाच्या मुखामध्ये साक्ष असू दे बाप्पा, प्रत्येकाच्या मुखामध्ये साक्ष असू दे. आणि देवा तुझं गौरव, तुझं गौरव हो दे बाप्पा. परमेश्वरा तू यांना आशीर्वादित केलेलेस, तुझ्या नावाला मी धन्यवाद देते प्रभूजी. धन्यवाद. आपण समोर आपले हात उंच करू. वेळ संपलेला आहे, फक्त 5 मिनिट, फक्त 5 मिनिट. मी जादा वेळ नाही म्हणत. प्रभू महान कार्य करत आहे. कुणी स्वतःला वेगळ्या विचारांमध्ये घालून घेऊ नका. फक्त 5 मिनिट देवाकडे या प्रियानो, देवाकडे या. ह्या 4 टप्प्यामध्ये 4थ्या टप्प्याच्या पुढे तुम्ही जात नसाल, परमेश्वर तुम्हाला सहाय्य करायला तयार आहे. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला म्हणते पश्चाताप करा. परमेश्वर पश्चाताप यासाठी करायला लावतो की तो तुम्हाला दोष देत नाहीये, तो तुमची मदत करू इच्छित आहे. तुम्हाला मदत हवी आहे का? ज्याला मदत पाहिजे त्याने आपले हात उंच करूया. पुढचे 5 मिनिट जसे आहात, परमेश्वर तयार आहे तुम्हाला स्पर्श करायला. या क्षणाला आम्ही प्रत्येकासाठी प्रार्थना केली तर रात्र जाईल, पण येशू त्याच्या पवित्र आत्म्याकरवी या 5 मिनिटामध्ये महान काम करायला तयार आहे. फक्त 5 मिनिट मी घेणार आणि मी थांबणार आहे. हे आपले दोन्ही हात उंच करूया. तेरे चरणों में लेकर काय तुम्ही कृपेच्या सिंहासनाजवळ यायला तयार आहे. परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हणतो, इब्री लोकांच्या पुस्तकात तो म्हणतो, हो तुम्हाला ऐनवेळी सहाय्याची गरज असेल तर तुम्ही माझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ या. आज तो त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ तुम्हाला बोलवत आहे. हो, आपलं मुख उघडा आणि परमेश्वरच्या चरणाजवळ या. तुम्ही तयार आहात, तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे.
बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में, हम बच्चे हैं परम पिता के, बढ़ना है हमें वचनों में. आपले हात घालून सर्वजण हाले तुमचा आवाज सिंग एव्हरीबॉडी हालेलुया हालेलुया हालेलुया. सर्वजण मोठ्याने हालेलुया या स्वर्ग तुमच्यासाठी उघडा तयार आहे. या मोठ्यानं आपण गाऊया प्रियानो. देवाची आराधना करा. दोन्ही हात स्वर्गाकडे करा. प्रभूची आराधना करा. देव आत्मा आहे. देवाच्या उपासकांच्या शोधामध्ये आहे, जी आत्म्यामध्ये त्याची उपासना करत आहेत. हे आपले दोन्ही हात उंच करून म्हणूया मोठ्यानं प्रियानो. Sing loudly. Hallelujah. हो प्रभू तुमची प्रार्थना ऐकत आहे. Just worship the Lord. हो फक्त त्याची उपासना करत राहा. Hallelujah. प्रभू तुमची प्रार्थना ऐकत आहे. Hallelujah. काही लोकांना परमेश्वर आरोग्य देत आहे. हालेलुया हालेलुया. अजून मोठा ना आपण गाऊया. हाले सिंग लाऊडली. Hallelujah, hallelujah, hallelujah. तो काही लोक चौथी पायरी चढत आहे. चढा प्रियानो. जी बहीण बाल्कनीमध्ये उभा आहे, देवाचा आत्मा माझ्या बहिणी नीट ऐक. एक मोठा प्रकाश तुझ्या बॅकला मी बघत आहे. जो देवाचा प्रेझेन्स आहे तो तुझ्या जीवनाला चालवत आहे. पुराच्या भर तुझ्या अधिक प्रकाशाने पाहिजे. ठच्छो मस्त राबा शिखरे बेबे बेरी बातो तो खराबाशी री अंदा रोतो सुखो रे बेबे बे रांदा सुखो रे बेबे. ओ प्रभूजी तुझं वचन म्हणतो. प्रभू मी या प्रियजनांसाठी इतकीच प्रार्थना आज करतो राजा. यांच्या उपवास आणि प्रार्थना सामर्थ्यवान प्रार्थना असू दे. प्रभूजी मी प्रार्थना करता आजपासून यांच्या उपवास प्रार्थनेचं जीवन बदललं जाऊ दे. या उपवासाच्या दिवसांमध्ये
उपवास आणि प्रार्थनेचे योद्धे बनू देत राजा, जे आध्यात्मिकरित्या बलवान होते. त्या उपवास प्रार्थनाच ह्यांचे जीवन आशीर्वादित करेल. त्या उपवास प्रार्थना त्यांची बंधनं तोडतील. मग 21-22 मध्ये तुझं वचनाचा दावा प्रभू आम्ही करतो. तू म्हणतोस विश्वास धरून प्रार्थनेत जे काय आम्ही मागू परमेश्वर तू देतोस. हो प्रभूजी, उपवास प्रार्थनेच्या द्वारे तुझ्याकडे येणारे प्रियजन असू दे. मी हेच मागतो. मी यांच्यासाठी पैसा, गाडी, घोडा, आरोग्य नाही मागत. परमेश्वरा, उपवास आणि प्रार्थना करणारे लोक असू देत म्हणून मागतो राजा, जे स्वतः प्रार्थना करतील आणि स्वतः आशीर्वादित होतील. हो प्रभू, या कॉर्पोरेट फेअर मध्ये सामुदायिक प्रार्थना तू स्वर्गात मान्य करून घेतोस. मिरजेमध्ये संजीवन येऊ त्यांच्या प्रार्थनेच्या द्वारे धन्यवाद देतो प्रभू. तुमच्या बहुमूल्य रक्ताखाली आमच्या संपूर्ण टीमला प्रभू दया करा, कृपा करा, येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. तुमचं जीवन तुमच्या स्वतःच्या प्रार्थनेच्या द्वारे बदलायसाठी तयार आहे. कोण कोण निर्णय घेत? आज मी निर्णय घेतलेला आहे म्हणा. मी उपवास प्रार्थना प्रामाणिकपणे करणार आणि परमेश्वर मला आशीर्वादित करणार. हा संदेश यूट्यूबवर लाईव्ह चालू आहे. जर तुम्हाला हा संदेश पुन्हा जाऊन घरी जर पाहायचा असेल, बघा. आज रात्र जागून काढली तरी हरकत नाही. हा संदेश तुम्हाला लाईव्हमध्ये चालू आहे. जर अँड्रॉइड मोबाईल असतील, अमित लोखंडे नावाचं चॅनल आहे माझं यूट्यूबला. तुमच्याकडे मोबाईल असतील तर तुम्ही उघडू शकता. त्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. परंतु मी प्रत्येकाला विनंती करतो, जेव्हा आणि परत मागं पुढं करून तुम्ही बघा. लाईव्ह चालू आहे ना आदित्य? लाईव्ह चालू होतं ना? मोबाईलच्याद्वारे तर होतं ना? येस. तुम्ही अमित लोखंडे यूट्यूबवर सर्च करा. त्या ठिकाणी आजचा संदेश तुम्हाला थोड्या वेळात दिसेल, कारण तो अपलोड होईल. त्याच्यानंतर तुम्ही जेवण करून झोपायच्या आधी परत पाहिजे तर बघा आणि स्वतःचं जीवन त्या ठिकाणी ठेवून तपासा. नक्की तुम्ही आशीर्वादित व्हाल.